भवसागर की अंधी है दुनिया। त्यांचं आगमन पूजन झालेलं आहे आणि आगमन या व्यास तुझ्याकडे होते आहे की बाहेर उभ्या असलेल्या मंडळींना नम्र विनंती करतो की आपण या ठिकाणी लवकर यावं. बाबांनी चला लाल बाबा देवपूजेचं पांढरे बाबा पूजन आणि विळा अर्पण करायचं. सर्व संतांना नम्र विनंती करतो की आपण या ठिकाणी लवकर विशेषाला गंध टिळा पुष्प समोर आहे समोर समोर या ना. हरण मागची मंडळी समोर बसा आणि विळा समर्पित केला जाईल. बाबांच्या गोपाल मनी दादा पंजाबी यांच्या शुभ असते समोर या. मागची मंडळी समोर या ना. तिकडे काय गजानराव या इकडे समोर या इकडे समोर. गोपाल मनी दादा पंजाबी फळगाव येथून आपल्या इथे आलेले आहेत. बाबांचा आजचा विषय आहे श्रीकृष्णाची बसा ना. या ना कर्म आणि कर्तव्य. या इकडे बसून जा. समोर बसलेले मंडळी असे या ना. असे या ना तुम्ही. बाबांच्या शुभ असते पुष्पाचं बाबांच्या शुभ असते. बाबांच्या करकमलाने या ठिकाणी उद्घाटन होते. दीप म्हणजे ओजस्विता, दीप म्हणजे तेजस्विता. अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे झालेला आहे. मी बाबांना विनंती करेल की आपण या विचारपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. गोपाल मुनी दादा पंजाबी. आणि मी विनंती करतो आपल्या या पंचक्रोशीतील मान्यवर आदरणीय नारायणरावजी असलकर सचिव सर्वोदय प्रगती संस्था अमरावती यांनी सुद्धा या विचारपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. या विष्णूजी इंगळे आपण व्यासपीठावर यायचंय. विष्णूजी इंगळे आपण व्यासपीठावर यायचंय. या लवकर आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. बाबांच्या आणि उपस्थित मान्यवरांचं आपण सर्वात प्रथम शब्दसुमनाने स्वागत करूया आणि ही शब्दाची माळा गुंफण्याकरता
मी बोलवतो आहे कुमारी ऋतुजा फांदळे. ऋतुजा फांदळे ही स्वागत गीताने बाबांचं, उपस्थित मान्यवरांचं आणि आपण सर्वांचं स्वागत करेल. दादा पंजाबी भडगाव यांचं पूजन करण्याकरता मी विनंती करतो आलोळा निवासी आदरणीय गजाननराव शेळके यांना. गजाननराव शेळके, मनोहररावजी पावळे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आदरणीय मनोहररावजी पावळे, आपणास विनंती आहे की आपण या विचारपीठावर स्थानापन्न व्हायचं. या आमची विनंती आहे, आपण कृपया या विचारपीठावर स्थानापन्न व्हायचं. गोपाल मुनी दादा पंजाबी आपल्या संगीतमय दत्तकथेकरता प्रसिद्ध आहे. महानुभावांमध्ये आधी कीर्तनाची परंपरा नव्हती. महानुभावांना कीर्तनाची जर देण कुणी दिली असेल तर ते आदरणीय बाबू शास्त्री उर्फ बाबुळगावकर बाबा शास्त्री.
आणि महानुभाव पंथाला दत्तकथेची संगीतमय दत्तकथेची जर तेन कोणी दिली असेल तर ती म्हणजे गोपाल मुनी दादा पंजाबी. टाळ्यांच्या गोपाल मुनी दादा गजरात पंजाबी हे या संगीतमय दत्तकथेचे महानुभाव पंथाला दिलेल्या संगीतमय दत्तकथेचे जनक आहे आणि त्यांच्याच अधिकारवाणीतून आपल्याला आज हे आजचं सत्र ऐकायचं आहे. बाबांचा विषय आहे श्रीकृष्णाची कर्म आणि कर्तव्य. त्यानंतर ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे तिसरं पुष्प आज येथे गुंफल्या जाणार आहे असे आदरणीय नारायणरावजी असलकर सचिव सर्वोदय प्रगती संस्था यांच्या स्वागताकरता मी विनंती करतो श्रीरामजी वानखळे यांना. आदरणीय श्रीरामजी वानखळे हे आपल्या शुभ हस्ते आदरणीय नारायणरावजी असलकर सचिव सर्वोदय प्रगती संस्था यांचं स्वागत करेल. श्रीरामजी वानखळे. धन्यवाद. मी प्रकाशरावजी सोनार यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय गणवे सरांचं स्वागत करत आहे. आदरणीय प्रकाशरावजी सोनारे आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय गणवे सर मुख्याध्यापक सर्वोदय विद्यालय करतगाव यांचं स्वागत करायचं आहे. मुख्याध्यापक म्हटलं की गावामधलं महत्वाचं व्यक्तिमत्व नव्हे, त्या गावाला सांभाळणारं जोपासणारं व्यक्तिमत्व. या सोहळ्यामध्ये सुद्धा गणवे सरांची महत्वाची भूमिका आहे. त्यांचं आदरातिथ्य करणं हे आपण सर्वांचं कर्तव्य आहे. आदरणीय प्रकाशरावजी सोनार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गणवे सरांचं स्वागत कुमकुम टिळा लावून पुष्पमाळेनं आणि शाल श्रीफळेनं इथं संपन्न होते. त्यानंतर विष्णूजी आदरणीय विष्णूजी इंगळे यांच्या स्वागताकरता मी विनंती करतो गोविंदराव शेळके यांना. गोविंदरावजी शेळके आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय विष्णूजी इंगळे यांचं स्वागत करायचं आहे. विष्णूजी इंगळे यांच्या स्वागताकरता मी विनंती करतो गोविंदराव शेळके यांना. विष्णूजी इंगळे यांचं स्वागत करते आहेत गोविंदरावजी शेळके. कुमकुम टिळा, पुष्पमाळ आणि शाल श्रीफळ देऊन. आदरणीय मनोहररावजी पावळे यांच्या स्वागताकरता मी विनंती करतो आदरणीय दादारावजी सोनारे. आदरणीय दादारावजी सोनारे आपण आपल्या शुभ हस्ते या व्यासपीठावर विराजमान झालेले या मानवंताचं महत्वाचं या परिसरामधलं व्यक्तिमत्व या दोन्ही येथील श्रीकृष्ण मंदिराचे अध्यक्ष आदरणीय मनोहररावजी पावळे यांचं आपण शाल श्रीफळ पुष्पमाळेनं स्वागत करायचं आहे.
स्वागत समारंभ इथे आटोपलेला आहे. पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी या वरुड तालुका ग्रामीण मानव सेवा मंडळाच्या वतीनं स्वागत करतो. त्यानंतर आणि पिंटू भाऊ शेळके, पुण सर आणि पिंटू भाऊ शेळके, आपल्याला दोघांना विनंती आहे की आपण पिंटू भाऊ शेळके आणि पुण सर, आपल्या दोघांना विनंती आहे की आपण रमेशरावजी भाकरे यांचं शाल श्रीफळ आणि पुष्पमाळेनं स्वागत करायचं आहे. आजच्या आपल्या व्याख्यानाचा विषय आहे श्रीकृष्ण भगवंताची कर्म आणि कर्तव्य. श्रीकृष्ण आपल्या सर्वांना परिचित आहे. पंचकृष्णातील पहिले कृष्ण म्हणजे श्रीकृष्ण. पंचकृष्णातील पहिले कृष्ण म्हणजेच श्रीकृष्ण. द्वापारयुगातील परमेश्वर अवतार म्हणजेच श्रीकृष्ण. राधेचा कृष्ण, यशोदेचा कृष्ण, देवकीचा कृष्ण, रुक्मिणीचा कृष्ण, मथुरेचा कृष्ण, वृंदावनचा कृष्ण. म्हणून ब्रह्मचारी जर कोणी असेल तर सर्वात प्रथम जे नाव घेतलं जाते ते म्हणजे कृष्णाचं. द्वापार युगामधला हा अवतार आणि आपल्या कर्तव्यातून धर्म शिकवणारा हा अवतार. या रणांगणावर अर्जुनाला गीता सांगणारा हा श्रीकृष्ण अवतार. आणि म्हणून कृष्णाची कर्तव्य आणि कर्म याच्यातून कृष्णाने आपल्याला धर्म शिकवलेला आहे. तो मांडण्याकरता मी विनंती करतो आजचे प्रमुख व्याख्याते आणि या सत्राचे अध्यक्ष परमपूज्य परमहंत गोपालमुनी दादा पंजाबी. गोपालमुनी दादा पंजाबी. वंशी विभूषित करा नवनीरदाभात पीतांबरादरुण बिंब फलादरोष्टात पूर्णेंद्र सुंदर मुखात दरविंद नेत्रात कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने आदो देवकी देवगर्भजननं गोपी गृहे वर्धनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनं धारणम् कंसाच्छेदन कौरवादि हननम् कुन्तीसुतापालनम् एतद्भागवते पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। हे गोविंद हे गोपाल दीन दयानिधान हे गोविंद हे गोपाल दीन दयानिधान हे गोविंद हे गोपाल
हे गोपाल दीन दयानिधान दीन दयानिधान हे गोविंद हे गोपाल दीन दयानिधान हे गोविंद हे गोपाल दीन दयानिधान दीन दयानिधान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। अमरावती जिल्हा ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाच्या प्रेरणेने वरुड तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळ श्री पंचकृष्ण समाज प्रबोधन आपल्या जीवनाला एक नवीन आकार, नवीन विचार आणि नवीन दिशा देण्याचं अत्यंत महत्वाचं कार्य करीत असलेली ही एक व्याख्यानमाला, त्यासोबतच महानुभाव पंथीय भव्य मेळावा आपल्या सर्वज्ञ नगर परिसरामध्ये करजगाव या गावामध्ये मोठ्या आनंदाने आणि हर्षाने आपण हा आनंदोत्सव अत्यंत आनंदाने हर्षाने साजरा करीत आहोत। खरं तर अनेक कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या क्षणी आपण अनुभवत असतो। माणूस जन्माला आल्यापासून तर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वेगवेगळे संस्कार जे भारतीय संस्कृतीने आम्हाला दाखवलेले आहेत, त्या संस्काराचं आपण नियमितपणे पालन करत असतो, नव्हे तर त्या संस्काराने परिपूर्णपणे राहण्याचा प्रयत्न करतो। कार्यक्रम म्हटला की मंडप आला, निमंत्रण आले, जेवणावळ म्हणजे स्वयंपाक तिथं आला, मग तो वाढदिवसाचाही असतो, तो लग्नाचाही असतो, तो नामकरणाचाही असतो आणि तो दहाव्याचा सुद्धा असतो। तुम्ही सर्वजण खूप भाग्यवान आहात। याही ठिकाणी मंडप आहे, याही ठिकाणी पूर्णपणे स्वयंपाकाची जय्यत तयारी आहे, याही ठिकाणी निमंत्रण दिल्या गेलेत आणि त्याच्यावरनं अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत। पण या कार्यक्रमातून तुम्हाला तुमच्या जीवनासाठी एक नवीन दिशा, एक प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिथे मिळणार आहे। आणि म्हणून करजगाव असेल किंवा पंचक्रोशीतील जी ही सद्भक्त मंडळी आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्वाची पर्वणी आहे। या व्याख्यानमालेच्या माध्यमातून जे वेगवेगळे विचार, विषयानुरूप त्याचं चिंतन आपल्या समोर या ठिकाणी सादर केल्या जाणार आहे, ते फक्त कान पवित्र करण्यासाठी नव्हे, तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एक सुयोग्य दिशा देण्यासाठी हा समाज प्रबोधनात्मक असलेला कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाची प्रेरणास्थान त्यांच्या मार्गदर्शनातून आणि ज्यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम या ठिकाणी साकार होत आहे, असे महानुभाव पंथाचे एक धडाडीचं व्यक्तिमत्व, की ज्या व्यक्तिमत्वाकडे बघत असताना श्रीकृष्ण महाराजांकडे एक महत्वाचा गुण होता। जणू काही श्रीकृष्ण महाराजांची उपासना करत असताना त्या परमेश्वराचा एक महत्वाचा गुणच त्यांनी आत्मसात केला। असे आपल्या सर्वांना सुपरिचित असलेले आदरणीय, श्रद्धेय, परमपूजनीय वैरागी बाबाजी, या कार्यक्रमाला हातभार लावणारे सर्व आदरणीय सद्भक्त मंडळी,
त्याचप्रमाणे वरुड तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि सश्रद्ध भावनेने जमलेले आपण सर्वच, खर तर आज तुमच्याशी संवाद साधत असताना, हितगुज साधत असताना, आज एका महत्वाच्या विषयावर आपण या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सूत्रसंचालन करत असताना उज्ज्वल भाऊंनी आपल्याला सांगितलं की श्रीकृष्ण महाराजांना कोणी ओळखत नाही असं या भूतलावर कोणीच नाही. श्रीकृष्ण महाराज सर्वांना परिचित आहे आणि कुठेतरी आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला भावलेली त्यांच्या या अवतार कार्यातील एखादी लीळा ही आपल्या अंतःकरणामध्ये पूर्णपणे ती गुंफलेली असते. एखाद्याला कृष्ण आवडतो तो म्हणजे चोरी करणारा कृष्ण आवडतो. एखाद्याला कृष्ण आवडतो जो सवंगड्यांसोबत खेळतोय, बागडतोय, विट्टी दांडूचा तिथं खेळ करतोय, अशा पद्धतीचा एक कृष्ण एखाद्याला तिथं आवडतो. एखाद्याला कृष्ण आवडतो की जो 60 लाख लोकांच्या गर्दीमध्ये भगवद्गीतेचं निरूपण करणारा. श्री गोपाल कृष्ण महाराजांचं अवतार कार्य अशा पद्धतीचं हे विलक्षण आहे, सामर्थ्याने नटलेलं आहे की त्या श्रीकृष्ण भगवंताला आज 5,500 वर्ष झाले, परंतु त्या श्री गोपाल कृष्णाला आजपर्यंत परिपूर्णपणे कोणीही जाणू शकलेलं नाही. आम्ही श्रीकृष्ण महाराजांना जाणलं, आम्ही श्रीकृष्ण महाराजांना ओळखलं, त्यांचा परिचय करून घेतला, एक छोटासा भाग त्यांचा अवतार कार्याचा. पण परिपूर्ण श्रीकृष्ण भगवंताचा अवतार हा आजही आम्हाला तिथं समजलेला नाही. 5,500 वर्ष झाले आणि 5,500 वर्षानंतर आजची प्राप्त परिस्थिती अशा पद्धतीची आम्हाला बघायला मिळते. अगदी सहजरितीने आम्ही म्हणू लागतो की जुने जाऊ द्या, मरणा लागुनी जाळुनी किंवा पुरुनी टाका. आजच्या तरुण पिढीकडे हा वसा सोपवत असताना ते अगदी स्वाभाविकपणे तिथं म्हणतात की 5,500 वर्ष झाले, तुम्ही कुठपर्यंत धरून बसतायत ते. आताच टेक्निकल युग आहे, विज्ञाननिष्ठ असलेलं हे युग आहे. आज पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करत असताना आम्ही इतके पुढे निघून गेलेलो आहोत की आम्हाला पाठीमागं वळून बघण्यासाठी एक क्षण सुद्धा उसंत तिथे मिळत नाही की पाठीमागं वळून बघावा, आमचा इतिहास आम्ही बघावा आणि तो व्यवस्थितरित्या आम्ही तिथं समजून घ्यावा. खरं तर असं आहे की पुढे आम्ही नुसते फक्त धावतच बसलेलो आहोत, पण पळत असताना नेमकं आम्हाला थांबायचं कुठे याचा विवेक आम्हाला मात्र माहिती नाही. त्याचा ब्रेक नेमका लावायचा कुठे तो आम्हाला माहिती नाही. पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण आणि या 21व्या शतकाच्या या वर्तमान परिस्थितीमध्ये जे टेक्निक आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभवायला मिळतात त्यातून आपण फक्त पळतच सुटलेलो आहोत. पण अध्यात्म आपल्याला सांगतं की पळत असणाऱ्या माणसाने नेमकं कुठे थांबा त्यांनी पकडला पाहिजे. अशी कोणती जागा की त्या जागेवर त्यांनी स्थिर राहिलं पाहिजे, त्या जागेवर त्यांनी थांबलं पाहिजे. आणि मग अशा तरुण पिढीकडे जेव्हा आम्ही श्रीकृष्ण महाराजांना त्यांना सांगतो की 5,500 वर्षापूर्वी अशा पद्धतीने हे अवतार कार्य झालेलं आहे, ते म्हणतात त्याच्याशी आता आम्हाला काय तिथं करायचं. त्यांचं बोलणं अगदी स्वाभाविक आहे, कारण श्रीकृष्ण भगवंताला आम्ही जगासमोर मांडत असताना आम्ही फक्त त्याच्या कथाच करत बसलो. त्या श्रीकृष्ण भगवंताला 7 दिवसामध्ये लोकांसमोर मांडायचं, त्याच्या नानाविध तऱ्हेच्या लीळा फक्त समजावून सांगायच्या. पण तो श्रीकृष्ण आजच्या तरुण पिढीच्या हृदयामध्ये राहिला पाहिजे, त्याच्या अंतःकरणामध्ये राहिला पाहिजे.
अशा पद्धतीने श्रीकृष्ण महाराजांना आपण कधीच समोरच्या व्यक्तीला समजावून सांगितलेलं नाही. आम्ही फक्त श्रीकृष्ण महाराजांची मंदिरं बांधण्यामध्ये स्वतःला धन्य समजतो. घरामध्ये 4 भिंतीच्या आत एखाद्या भिंतीवर 1000-2000 रुपयाचा श्रीकृष्ण महाराजांचा एखादा फोटो आणायचा आणि तो फोटो फक्त आपल्या घरामध्ये लावायचा आणि स्वतःला जणू जाहीर करून टाकायचा की आम्ही श्रीकृष्ण उपासक आहोत. परंपरेने आम्ही श्रीकृष्ण महाराजांची उपासना करतो. श्रीकृष्ण महाराज म्हणजे आमचं आराध्य दैवत आहे. अगदी बरोबर, तुमचं आराध्य दैवत श्रीकृष्ण महाराज आहे. परंतु असं आहे की तुम्ही जर श्रीकृष्ण महाराजांची उपासना जर करताय तर त्या श्रीकृष्ण भगवंताला तुम्ही तरी परिपूर्णपणे ओळखू शकले काय? म्हणजे शोकांतिका आहे की ज्या श्रीकृष्ण भगवंताने आम्हाला जीवन जगण्याचं एक सगळ्यात महत्वाचं रहस्य त्यांनी सांगितलेलं आहे. अनेक अवतार होऊन गेलेले आहेत, परंतु त्यांनी जीवन कशा पद्धतीने जगलं पाहिजे, जीवनाचे संभावित तुमचे धोके कोणते आहेत, त्यांनी मात्र त्यांचा परिचय नाही करून दिला. पण श्रीकृष्ण महाराजांनी त्याचा परिचय करून दिला. आज तोच श्रीकृष्ण, त्यातलं तत्व आम्ही बाजूला ठेवलं आणि सांगत असताना दुःख या गोष्टीचं आहे की ज्या भूमीवर श्रीकृष्ण महाराज खेळले बागडले, ज्या भूमीवर त्यांनी अवतार धारण केला, आम्ही त्याच भूमीतले लोक त्या श्रीकृष्ण महाराजांना फक्त मनोरंजनापुरतं फक्त आम्ही वापरून घेतो. आजही एखादं लोकनाट्य जर तमाशा मंडळ जर असेल तर जोपर्यंत श्रीकृष्णाचं एखादं नाट्य केलं जात नाही तोपर्यंत त्यांचं ते मंडळ यशस्वी नाही होत. आम्ही सर्वजण श्रोते म्हणून तिथं जातो आणि मग ती कुठली तरी मावशी असते, तरी सोंग पकडलेलं, कुठला तरी लहान पोरगा असतो की त्यांनी श्रीकृष्ण महाराजांचा वेश धारण केलेला, आणि मग आम्ही आमच्या तरुण पिढीच्या समोर, या श्रीकृष्ण उपासकांच्या समोर तो श्रीकृष्ण आम्ही अशा पद्धतीने दाखवतो की तो श्रीकृष्ण लहान असलेला, मोठी असलेली त्याची वयाने असलेली मावशी, तो तिचा विचार नाही करत, ही माझ्यापेक्षा मोठी आहे, आणि मग तो काय करतो की तिची थट्टा करतो, तिची मस्करी करतो. आणि जसं जसं तो थट्टा करू लागतो, जसं जसं तो मस्करी करू लागतो, सगळे श्रोते जण हसत बसतात की बघा काय थट्टा चालू आहे तिथं. हसत असताना थट्टा तुम्ही तुमच्या आराध्य देवताची थट्टा आपण करत आहोत. जर आपणच श्रीकृष्ण महाराजांना एक मनोरंजनाच्या साधनाने जर बघत जर असाल तर तो वसा पुढच्या पिढीपर्यंत, पुढच्या पिढीला आम्ही सक्षमतेने तो आम्ही कशा पद्धतीने देऊ. आज काळाची गरज आहे की श्रीकृष्ण महाराज आम्हाला एक वेगळ्या पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही त्यांच्या लीळा बघितल्या, तुम्ही त्यांचे नानाविध अशा प्रकारचे सामर्थ्याने परिपूर्ण असलेले तुम्ही त्यांच्या अद्भुत अशा लीळा बघितल्या, पण त्या लीळेचा हेतू समजणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. जो श्रीकृष्ण महाराज भगवद्गीतेमध्ये अगदी स्पष्टपणे सांगतात की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी काय करतो की येथे अवतार धारण करतो, आणि मग तो श्रीकृष्ण भगवंत फक्त एखाद्याची थट्टा करण्यासाठी, दही दूध चोरी म्हणजे ते चोरण्यासाठी, फक्त तेवढ्यासाठीच काय या श्रीकृष्ण महाराजांनी अवतार धारण केला काय, हा आपणच स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे. श्रीकृष्ण महाराजांना आम्ही फक्त मंदिरापुरतं मर्यादित ठेवलं. त्या श्रीकृष्ण महाराजांनी निरूपण केलेलं भगवद्गीतेचं एखादं पुस्तक आमच्या जवळ जर असेल तर ते पुस्तक फक्त आम्ही आमच्या कपाटात फुलं वाहण्यापुरतं ते मर्यादित ठेवलं, आणि मग गीता जयंती सारखा एखादा उत्सव असला की तेवढ्या पुरतं ते पुस्तक फक्त बाहेर काढायचं, त्याला गंधाक्षता लावायची, त्याच्यावर फुलं व्हायचे, पुन्हा वर्षभरासाठी ते पुस्तक कपाटामध्ये बंद करून ठेवायचं. या व्यतिरिक्त आम्ही त्या पुस्तकांमध्ये जे जीवन जगण्याचं तत्व सांगितलेलं आहे त्या तत्वाला आम्ही कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही.
फक्त आम्ही लोकांसमोर सांगायचं, बास आमचा हिंदूंचा धर्मग्रंथ जर कोणता जर असेल तर तो म्हणजे भगवद्गीता. पण या भगवद्गीतेतला जर एखाद्या श्लोकाचा अर्थ सांगा जर म्हटलं तर आपण अगदी स्पष्टपणे म्हणतो, आम्हाला काय माहित नाही, वैरागी बाबांना विचारा. त्याच्यामध्ये त्यांना सगळं माहिती, आमच्याजवळ फक्त पुस्तक आहेत, याच्याशिवाय आम्हाला दुसरं काही माहिती नाही. अगदी आम्ही अशा पद्धतीने स्पष्ट उत्तर तिथं देऊ लागतो. आणि म्हणून वैरागी बाबांनी जेव्हा मला विचारलं की विषय कोणता द्यायचा व्याख्यानमालेसाठी, मी वैरागी बाबांना म्हटलं, चला आपणच होऊया श्रीकृष्ण, अशा पद्धतीचा आपण विषय देऊया ना. वैरागी बाबा म्हटले की तुम्ही काय सर्वांना श्रीकृष्ण महाराज करायला चालले काय? मी म्हटलं काय हरकत आहे, आपण श्रीकृष्ण बनवूयात, गरज आहे. आज श्रीकृष्ण नाही, आणि आज श्रीकृष्ण नाही म्हणून आज समाजामध्ये, आज वर्तमान परिस्थितीमध्ये भयग्रस्त अवस्थेमध्ये आपण जीवन जगत आहोत. त्या श्रीकृष्ण महाराजांकडे बघत असताना आज जी परिस्थिती आपण अनुभवतो, अगदी त्याच्याही पेक्षा कितीतरी ज्वलंत अशी परिस्थिती तेव्हा होती, तेव्हा सुद्धा परिस्थिती होती. पण श्रीकृष्ण भगवंताकडे एक आत्मविश्वास होता, जीवन जगण्याचा एक मूलमंत्र त्यांच्या जवळ होता. मी आज श्रीकृष्ण महाराजांना तुमच्या समोर मांडत असताना ते ईश्वरी अवतार आहे, अगदी त्रिकालबाधी सत्य की श्रीकृष्ण महाराज ईश्वरी अवतार आहे. पण 1.5 तासासाठी मी तुमच्या समोर श्रीकृष्ण महाराज मांडत असताना मी एक व्यक्ती म्हणून, एक श्रेष्ठ, एक ज्ञानी व्यक्ती म्हणून मी तुमच्या समोर श्रीकृष्ण महाराज तिथं मांडणार आहे. श्रीकृष्ण महाराजांकडे आत्मविश्वास आहे, आणि जीवन कशा पद्धतीने जगायचं, त्याची चातुरी कशा पद्धतीने असली पाहिजे, संभावित धोके कोणते कोणते आहेत, हे श्रीकृष्ण महाराजांनी आधी सगळं तपासलेलं आहे. आणि म्हणून एखादा मोठा दैत्य जरी श्रीकृष्ण महाराजांना संपवण्यासाठी आला असेल, लहान असलेल्या श्रीकृष्ण महाराजांना एखादा मोठा दैत्य जरी संपवण्यासाठी आला असेल, श्रीकृष्ण महाराज हतबल झाले नाहीत, घाबरले नाहीत, कोसळले नाहीत. त्यांचा बीपी कधी वाढला नाही घाबरल्यामुळे, कधी कोणाला शरण गेले नाही, कधी एखाद्याचा दाराची कडी त्यांनी वाजवली नाही. कसंही कर, तो आलाय, मला संपवण्यासाठी आलाय, मी मात्र काहीच करू शकत नाही, मी अजून खूप लहान आहे, शक्तीहीन आहे, सामर्थ्यहीन आहे, आणि म्हणून कसंही कर, तू मला तिथं वाचव. किंवा त्या काळामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी, जर त्या काळामध्ये पोलीस स्टेशन वगैरे नव्हते, एखाद्या पोलीस स्टेशन मध्ये काही FIR वगैरे त्यांनी नोंदवली नाही, त्या व्यक्तीपासून मला त्रास होतोय आणि कसंही करून तुम्ही मला वाचवा, माझं रक्षण करा, असं श्रीकृष्ण महाराजांनी केलेलं नाही. त्याचं कारणच असं की जगत असताना या जीवनामध्ये संभावित धोक्यांना श्रीकृष्ण महाराजांनी ओळखलेलं होतं, त्याचा त्यांना परिचय होता. आणि असं आहे की आपल्याही जीवनामध्ये असे नानाविध संकट असतात. दुःख कोणाला नाही, दुःख तर सगळ्यांनाच असतात. तुम्ही इथं बसला, दुःखामध्येच तुम्ही बसलाय. ज्यांची ऐकण्याची मनस्थिती नसेल, ज्यांनी नाश्ता केला नसेल, ते म्हणत असतील, एक तर आले बाबा, उशिरा आले ना, आता कधी संपवतात काय माहिती. दुःखामध्येच तुम्ही बसलेले असणार. एखादे जेवण करून बसलेले असणार, सुस्ती आलेले असणार, म्हणणार की प्रवचन बरं वाटतंय पण आता डोळे लागतायत, कोण बघते आपल्याला, थोडस डुलकी घ्यायला काय तिथं हरकत आहे. नाही, पण वैरागी बाबासमोर बसलेत, त्यांनी जर आपल्याला बघितलं तर दुःखातच आपण आहोत ना. सगळेजण आपण दुःखामध्ये आहोत, फक्त दुःखाची रूप वेगवेगळ्या पद्धतीची आहेत. तुम्ही कल्पना करा की तुम्हाला इथून नागपूरला जायचंय, आता इथून तुम्हाला जायचंय कोणत्या गावाला, वरुडला तुम्हाला जायचं आहे. गावातून तुम्ही निघालात, कोणाची मोटरसायकल तर दिसत नाही ना, जाऊ तिथपर्यंत बसून. दिसल्यानंतर थोडस बरं वाटतं लांबून, पण जवळ आल्यानंतर कळालं की तोच डबल सीट आला, तो कुठे आपल्याला घेणार आहे तिथं. पुन्हा थोडस मनाला कुठेतरी बेचैन वाटतं तिथं. एखादी गाडी दिसते, एखादी बस येते, बस आल्यानंतर आनंद वाटतो, हर्ष वाटतो,
परंतु आल्याबरोबर आधी खिडकीतून बघतो की बसची अवस्था काय, किती भरली ते. आणि ती जर थोडी जर रिकामी जर असेल तर असं वाटतं बरं झालं थोडीशी रिकामी बरं का बस. आता काय ते काल बस आली अख्खे फुल आले, उभं राहायला जागा नव्हती, असं कुठे असतं का. आज मात्र ती अर्धी रिकामी आली, आता बरं वाटतं. आता तुम्हाला दरवाजातून प्रवेश करायचा आहे आतमध्ये, तिथं आपली लगबग असते. आपण लवकर केलं तर लवकर आपल्याला जागा मिळेल एखादी चांगली. आणि मग काही वयोवृद्ध मंडळी असतात, यांना घरी काय बसू वाटत नाही का, आता हाफ तिकीट दिले सरकारने म्हणून चालले लगेच कुठे फिरायला, असं कुठे असतं का. झालं ना, आपण बेचैनच होतो ना आपण. आणि मग नंतर तुम्ही दरवाजातून आतून प्रवेश केला. आत प्रवेश केल्यानंतर तुमची नजर जाते की समोरची सीट, एखादं चांगलं सीट मिळतं का रिकाम. आणि मग तिथं एक सीट असतं रिकाम, खिडकीजवळ एक जण बसलेला असतो. पुन्हा मनामध्ये हाय कुठून येऊन बसला काय माहिती, तो जर नसता बसला तर खिडकीजवळ मला बसता आलं असतं. अगदी जागाच जर नसेल तर निदान उभा राहायला तरी जागा पाहिजे होती. उभं राहिल्यानंतर अरे थोडस कुठेतरी जरा टेकायला थोडीशी जागा हवी होती. थोडीशी टेकायला जागा मिळाल्यानंतर अरे थोडस जरा व्यवस्थित बसता आलं असतं. आता थोडस व्यवस्थित बसता येते म्हटल्यानंतर अरे जर खिडकी मिळाली असतं तर किती चांगलं झालं असतं. आपलं जीवन हे अशाच पद्धतीने दुःखाने हे परिपूर्णपणे भरलेलं आहे. आपल्या जीवनात हीच तर सगळ्यात मोठी व्यथा आहे. तुम्ही घरात असाल, बाहेर असाल, कुठेही असाल, सर्वजण व्यथेने परिपूर्ण तिथं आहात. श्रीकृष्ण भगवंताची उपासना करत असताना श्रीकृष्ण भगवंताचे जे कर्म आहेत आणि ज्या कर्माला श्रीकृष्ण भगवंतानी जपलेलं आहे, कर्म आणि कर्तव्य, कर्मानंतर त्यांनी त्यांचं कर्तव्य कशा पद्धतीने जपलेलं आहे त्या विषयाला समजून घेत असताना मी आपल्याला हा एक महत्वाचा मुद्दा तिथं सांगितला की श्रीकृष्ण भगवंताच्या बालपणाच्या या चरित्रामध्ये श्रीकृष्ण भगवंत कधीही बेचैन झालेले नाही, प्रसन्न आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये श्रीकृष्ण भगवंताचा फोटो लावतात ना, खरं तर पूजा करण्यासाठी तुम्ही कधीच कोणाचे फोटो लावत नसतात. आमच्या भारतीय संस्कृतीने एवढं सांगितलं की त्याची पूजा करावी वगैरे हे करावी. मी त्याच्या आधीच गणित तुम्हाला सांगतो की घरामध्ये जे फोटो लावले जातात ते फोटो पूजा करण्यासाठी मुळीच नसतात. तो देवाचा जरी असला तरी त्या फोटोची पूजा करायची नसते. तो एखाद्या संताचा असला तरी त्याची पूजा करायची नसते. तो एखाद्या देवतेचा असला तरी त्याची पूजा करायची नसते. गंध अक्षतेने काही पूजा परिपूर्ण होईल का? खरी तर पूजा तीच आहे की ज्याचा फोटो तुम्ही तुमच्या घरामध्ये लावलेला आहे त्यांनी त्याचं जीवन कशा पद्धतीने साकार केलं आणि ते जीवन साकार करत असताना तुमच्यासाठी काय महत्वाचा दिव्य संदेश दिलेला आहे आणि त्याच्या दिव्य संदेशा पद्धतीने त्याप्रमाणे तुम्ही जीवन तुमचं विकसित करता का? जर तशा पद्धतीने जर विकसित जर करत असाल तर त्या पूजेपेक्षा स्वकर्तृत्वाची पूजा ही कधीही श्रेयस्कर आहे आणि ती कधीही चांगली आहे. आणि म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये एका ओळीमध्ये असं म्हटलं, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागे. ते म्हटले की देवाला आपण नारळ देऊ, देवाला आपण फुलं समर्पित करू, देवाला आपण मिठाई देऊ, पण देवाला तर याची खरी गरजच नाही. देवाला तो भक्त अपेक्षित आहे, तो भक्त आवडतो. तुम्ही पैसे देऊन देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न कराल ही तुमची समाधानी झाली, देवाची समाधानी नाही झाली. तिथं नवस केला होता आणि मग काही नाही 1111 रुपये जाऊन तिथं अर्पण करून टाकले. आता नवसातून सुटलो बरं का, की तुमची समाधानी झाली, देवाची समाधानी झाली नाही. हे तुम्ही जाहीर करून टाकलं, नवसातून मुक्त झालो म्हणजे देवाची समाधानी झाली असं मुळीच नाही. देवाला नक्की काय आवडतं? देवाला कुठला पदार्थ आवडत नाही, देवाला कुठलं फळ आवडत नाही. कधी भागवतामध्ये महाभारतामध्ये असं ऐकलं का
की श्रीकृष्ण भगवंताला सफरचंद खूप आवडायचे, द्राक्षेस खूप आवडायचे, केळीच खूप आवडायची, असं कधी तुम्ही ऐकलं का? असं मुळीच नाही. हा फक्त एक संदर्भ सापडतो, पोह्याचा कण एवढा कस काय आवडला काय माहिती, की तो जबरदस्तीने मागून घेतला की कसंही करून ते पोहे आणले तेवढे तुझे. आणि विदुराच्या ज्या कण्या होत्या त्याही आवडल्या, हे दोन संदर्भ फक्त सापडतात. पण त्याच्याही पाठीमागे कारण वेगळं होतं, पण फळ मात्र कोणतं आवडत नाही. मग देवाला काय आवडतं? त्या देवाची उपासना करणारा जोही कोणी साधक आहे, त्या देवाने ज्या पद्धतीने त्याला आचरण करायला सांगितलेलं आहे, वागायला सांगितलं आहे, तशा पद्धतीने जर तो स्वतःचं आचरण जर करत जर असेल तर ते आचरण देवाला खूप प्रिय आहे आणि ते खूप आवडतं. आणि म्हणून मोठ्यापणीच्या श्रीकृष्ण महाराजांकडे त्यांचे बालमित्र बघत असताना, त्यांचे मित्र बघत असताना आपण पाहतो की अर्जुन श्रीकृष्ण महाराजांना खूप आवडलेले आहेत. का बरं आवडले? अर्जुनाने का अष्टप्रहर श्रीकृष्ण महाराजांचं नामस्मरण नाही केलं? अर्जुन आवडले यासाठी, जशी दिशा श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला दाखवली, अगदी तशाच पद्धतीने अर्जुनाने वागण्याचा, ऐकण्याचा, चालण्याचा, बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण महाराजांना अर्जुन हे अतिशय प्रिय आहे. तुम्हाला जर श्रीकृष्ण महाराजांची जर प्रिय जर भक्त जर बनायचं जर असेल तर आधी भगवंताने आपल्याला काय सांगून ठेवलेलं आहे तशा पद्धतीने जर जीवन जर जगता जर आलं तर निश्चितपणे आपण केलेलं कर्म सुद्धा त्या श्रीकृष्ण भगवंताला ते आवडेल. आणि म्हणून तर माऊली असं म्हणतात की तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा. ते म्हटले की भगवंताची खरी पूजा तर तीच आहे. पूजा केली होय अपारा तोषा लागे. तोष म्हणजे आनंद, संतुष्टपणा. हा परमेश्वराला तेव्हाच होईल की जेव्हा त्यांनी सांगितलेल्या रस्त्याने तुम्ही चालण्याचा प्रयत्न करा. आणि ती काळाची गरज आहे. आम्ही देवाचे भक्त फक्त बिल्ले लावण्यापुरते मर्यादित आहोत. आम्ही देवाचे भक्त फक्त या मंडळातले त्या मंडळातले करण्यामध्ये आम्ही पटईत आहोत. पण त्याच्याही पेक्षा आम्हाला देवाचं भक्त ते बनणं गरजेचं आहे की त्यांनी जी दिशा आपल्याला दाखवली ती दिशा आम्हाला स्वतः आत्मसात करता येणं गरजेचं आहे. तुम्ही एखादे रामचंद्रांचे तुम्ही भक्त आहात, विचारलं तुम्ही कोणाचे भक्त? नाही, आम्ही प्रभू रामचंद्रांचे भक्त आहोत, काय हरकत नाही. पण ते तर एक वचनी होते. तुझं दिवसभरामध्ये 17 वेळा जर खोटं जर बोलत असेल आणि सकाळ संध्याकाळ जर राम मंदिरामध्ये जर जात असेल तर काय कामाचा तो रामभक्त नाही होऊ शकत ना. असं कसं तो होऊ शकतो? त्या रामायणातल्या प्रसंगांकडे बघत असताना आजही त्यांची गरज आहे अशा पद्धतीचे शाश्वत नीती मूल्य त्याच्यामध्ये बघायला मिळतात. आणि जर याच्याकडे जर एकही मूल्य जर नसेल तर याला कसं काय आपण रामभक्त म्हणणार? एकाला विचारलं, तो म्हटला की मी हनुमंताचा भक्त आहे. तर म्हटलं हनुमंताचा भक्त, खूपच चांगली गोष्ट आहे. हो म्हणे, हनुमंताचा मी भक्त. पण गावाला जायचं जर असेल तर हा कुली पाहतो. का बरं? तर म्हणे माझी 25 किलोची बॅग उचलण्यासाठी. याला स्वतःच सामान त्याला स्वतः उचलता येत नाही. स्वतःची बॅग जर त्याला स्वतःला जर उचलता जर येत नसेल त्याला आपण हनुमंताचं भक्त कसं म्हणणार? तो भक्त नाही परिपूर्ण होऊ शकत. एखाद्याला विचारलं, तो म्हटला की मी श्रीकृष्ण महाराजांचा उपासक आहे. म्हटलं श्रीकृष्ण महाराजांचा उपासक आहे आणि 17 वेळा तर धमकी देतो तुम्ही आत्महत्या करून टाकेल म्हणून. 17 वेळा तर म्हणतो पास सगळं संपल्यासारखं वाटतंय. आता जगू वाटत नाही. आता माझा संसारच उद्ध्वस्त झाला, माझं जीवनच उद्ध्वस्त झाला, असं 17 वेळा जर तू जर बोलत जर असेल तर तो श्रीकृष्ण भगवंताचा कसा उपासक होऊ शकतो? आणि म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला एवढे शत्रू नाही, तेवढे शत्रू श्रीकृष्ण महाराजांचे तेव्हाच आहे. पण आलेल्या प्रत्येक संकटावर श्रीकृष्ण महाराजांनी धैर्याने आणि आपल्या स्वयंभू क्षमतेने त्यांनी काय केले की त्याच्यावर मात केलेली आहे.
आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंताचे कर्म आणि कर्तव्य, श्रीकृष्ण भगवंताचे कर्म कोणते हे आपण महाभारतामध्ये बघितले. महाभारतामध्ये त्याच्या नानाविध लीळा बघितल्या, ते श्रीकृष्ण भगवंताचे कर्म. आणि मग त्याचे कर्तव्य कोणते, ते कर्तव्य सुद्धा आपण बघितले की जे त्यांनी इतरांसाठी केलेलं आहे ते कर्तव्य आपण तिथं बघितलं. आता त्या कर्माकडे बघून आपलं कर्म आपल्याला सुव्यवस्थित करता येईल का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आपण ते एक कर्म पाहतो त्या भागवताच्या माध्यमातून, महाभारताच्या माध्यमातून, श्रीकृष्ण लीळेच्या माध्यमातून. त्या कर्माकडे बघून आपल्याला आपलं कर्म सुव्यवस्थितपणे करता येईल काय, कारण स्वतः श्रीकृष्ण महाराज भगवद्गीतेमध्ये सांगतात की कर्म वांचून एकही क्षण असा कोणाचा वाया जात नाही. आणि म्हणून ते म्हणतात की नाही कक्षित शर्मपी जात तिष्ठस्ते कर्मकृत. इथला जो मनुष्य आहे तो क्षणाक्षणाने कुठलं ना कुठलं तरी कर्म करत असतो. त्याचा कर्मच अशा पद्धतीने की एखादं कर्म करत असताना त्याचा मान सन्मान तिथं वाढीस लागतो, आणि एखादा असं काही तो कर्म करू लागतो की त्याला शेवटी कारागृहाच्या त्या कारागृहामध्ये, त्या दरवाजामध्ये, लॉकअप मध्ये त्याला तिथं बंद व्हावं लागतं. कर्म तर एकच होतं, पण एका कर्मामध्ये विवेक जागृत नव्हता आणि म्हणून त्याला कोठडीमध्ये जावं लागलं. आणि एका कर्मामध्ये त्याचा विवेक जागृत होता आणि म्हणून त्याचा सर्वत्र मान सन्मान तिथं झालेला आहे. तुम्ही कर्म कशा पद्धतीने करतायत, कर्माला दिशा कशा पद्धतीने देतायत. आपण सर्वजण या ठिकाणी बसलेलो आहोत. आता इथे एक सगळ्यात महत्वाचं माध्यम आहे ते म्हणजे लाईट. ती लाईट इथं मर्कुरीला जोडली म्हणून प्रकाश आपल्याला देते. तोच करंट माईकला आहे म्हणून माझा आवाज तुमच्यापर्यंत तिथं पोहोचत आहे. तीच लाईट या स्पीकरच्या ठिकाणी आहे म्हणून सर्वत्र तो आवाज तिथं पोहोचत आहे. पण चुकून जर माझा जर हात त्याच करंटला जर लागला तर इथंच मात्र माझा शेवट सुद्धा तिथं होऊ शकतो. जी ऊर्जा अनेक ठिकाणी विकसित केल्यानंतर तिचे वेगवेगळ्या प्रकारचे स्रोत आपल्याला बघायला मिळतात. पण ती ऊर्जा तिला जर न सुद्धा आपण स्पर्श जरी केला तरी ती ऊर्जा आपलं जीवन पूर्णपणे तिथं संपवू शकते. म्हणजेच काय, तुम्ही तुमचे जे कर्म तुम्ही करता त्या कर्मामध्ये जर तुमचा विवेक जर जागृत जर असेल तर केलेली कोणतीही क्रिया अगदी सुव्यवस्थितपणे तिथं होऊ शकते. श्री कृष्ण भगवंताचे कर्म आपण बघितले आणि त्याचे जे कर्तव्य आहेत, आजही आपण कर्तव्यानेच आपले जीवन जगतो ना. जीवनाला विकसित करत असताना आणि हे जीवन जगत असताना कर्मानेच तर आपण जीवन जगतोय, कर्तव्यानेच तर आपण जीवन जगतोय. आणि म्हणून आमच्या भारतीय संस्कृतीने 4 पुरुषार्थ सांगितले: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तुमचं सगळ्यांचं जीवन या 4 पुरुषार्थांच्याच माध्यमातून तिथं आहे. धर्म आहे, अर्थ आहे, काम आहे आणि मोक्ष आहे. जीवन जगण्याची ही 4 प्रकारची सांगितलेली चाकोरी, याच्यातला एक जरी कमी जर पडला तर आपला पुरुषार्थ तिथं कमी होऊ शकतो. या पुरुषार्थाने जीवन विकसित करत असताना, हे जीवन जगत असताना आपले सुद्धा काही कर्तव्य असतात आणि त्या कर्तव्याला पार पाडणं हे अत्यंत गरजेचं असतं. तुमचा संसार म्हणजे तुमचं कर्तव्य आहे. तुमचे मुलं बाळ त्यांना तुम्ही वाढवतात, त्यांना शाळेमध्ये तुम्ही पाठवतात. एवढंच नव्हे तर 2चे 4 हात तुम्ही त्यांचे करतात. हे सगळं तुम्ही तुमच्या कर्मामध्ये, तुमच्या कर्तव्यामध्ये तुम्ही बांधलेल्या गेलेले आहेत. तुमच्या कर्तव्यामध्ये जर तुम्ही जर थोडेफार जरी कुठे कमी जर पडले तर मग मात्र लोक तुमची स्तुती नाही करत, लोक तुमची निंदा करू लागतात.
काय केलं, एवढं सगळं केलं, पण एवढं सुद्धा त्याला स्वतःच कर्तव्य नाही करता आलं. अगदी सहज रीतीने समाज, सहज रीतीने लोक बोलू लागतात. एवढंचा सुद्धा आपल्या कर्तव्याला तिथं जागलेला नाही. लक्षात घ्या, श्रीकृष्ण भगवंताला सुद्धा हे कर्म आणि कर्तव्य याच्यामध्ये स्वतःला बांधून घ्यावं लागलेलं आहे. तो तर परमेश्वराचा अवतार आहे, परंतु त्या परमेश्वर अवताराला सुद्धा एक मनुष्य वेशाचा मान देऊन मनुष्याच्या देहामध्ये जर त्याने जर अवतार धारण जर केला जर आहे, त्याला सुद्धा काही कर्म आहेत आणि त्याचे सुद्धा काही कर्तव्य आहेत. श्रीकृष्ण भगवंताने असे एकही कर्तव्य लोक नाव ठेवतील असं कुठलंही कर्तव्य त्यांनी स्वतःच शिल्लक ठेवलेलं नाही. सगळे कर्तव्य त्यांनी परिपूर्णपणे तिथे केलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं त्यांचं बालपणीचं कर्तव्य, की श्रीकृष्ण महाराजांचा जन्म आम्ही बघत असताना तो जन्मच अशा कठीण परिस्थितीमध्ये झालेला आहे की फक्त त्याला संपवण्यासाठी त्याचा जन्म कधी होतो म्हणून वाट बघणं सुरू आहे. तुमच्या घरी जन्म होतात ते जगवण्यासाठी होतात, पण श्रीकृष्ण महाराजांचा जन्म होतच असताना कधी त्याचा जन्म होतो आणि कधी त्याला संपवतो, यासाठी तर त्याची फक्त वाट बघणं चालू होते. घर भेदी असतात ना, बाहेरचे शत्रू, बाहेरच्या शत्रूंना परतावून लावणं अगदी सोपं असतं, पण जेव्हा घरामध्येच आपले शत्रू निर्माण होतात ना, तेव्हा घरातल्या शत्रूंना परतावून लावणं हे काय फार एवढं सोपं काम नाही. आणि त्या श्रीकृष्ण भगवंताच्या घरामध्ये घरचेच आता शत्रू झालेले होते, संपवण्याची भाषा करत होते. नव्हे तर क्षणोक्षणी वाट बघत होते की कधी आपला जन्म होतो आणि कधी याला आम्ही संपवून टाकतो, याची ते वाट तिथं बघत होते. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये झालाय तो जन्म श्रीकृष्ण महाराजांचा. कुठल्या हॉस्पिटलमध्ये नाही झाला, कुठल्या हॉस्पिटलमध्ये नाही झाला. काळोख असलेला, बंद असलेला कारागृह, की ज्याचे दरवाजे बंद आहेत, अशा ठिकाणी श्रीकृष्ण भगवंताचा जन्म होतोय. जन्म झाल्यानंतर त्याचे दिव्य लीळा आपण बघितल्या, पण त्या श्रीकृष्ण भगवंताचं एक सर्वात महत्वाचं कार्य मला आवडलं, की ते त्याचं कर्तव्य होतं आणि त्या कर्तव्याला श्रीकृष्ण महाराज जागृत तिथं राहिलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं त्या अवताराला धारण केल्यानंतर, स्वीकारल्यानंतर सगळ्यात महत्वाचं कर्तव्य त्यांनी केलं. जे जे कोणी श्रीकृष्ण महाराजांचे उपासक आहेत त्यांनी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. आज वर्तमान परिस्थिती एवढी भयावह झालेली आहे की तुमचेच घर किती कोसळून गेलेले आहेत, डगमगलेले आहेत, हे तुम्हाला सुद्धा तिथं माहिती नाही. आज ज्या घरामध्ये प्रचंड पैसा आहे, श्रीमंती आहे, शिक्षणाचा सुद्धा दर्जा उंचावलेला आहे, त्या घरातले वयोवृद्ध लोक असतात कुठे, तर म्हणले वृद्धाश्रमामध्ये असतात. एखाद्या वेळेला वृद्धाश्रमामध्ये जाऊन बघा आणि विचारून बघा तिथल्या लोकांना की तुमची मुलं काय करतात. कोणी असं म्हणत नाही की आमची मुलं शेती काम करतात, आमची मुलं छोट्याशा एखाद्या दुकानामध्ये काम करतात, रोजीरोटी बिचारे आपली कशी तरी कमवतात, असं कोणी म्हणत नाही. उत्तर तर खूप त्यांचे मोठे ठरलेले असतात. त्यांना जर विचारलं तुमचे मुलं काय करतात, तर म्हणतात आमचा मुलगा वकील आहे, आमचा मुलगा डॉक्टर आहे, आमचा मुलगा प्राध्यापक आहे. जर एवढे जर मोठे जर त्यांचे जर मुलं आहे, तर मग तुम्ही वृद्धाश्रमामध्ये का? ते म्हणतात काय करतात, आमचं जीवन खोट आहे, त्याला काय करायचं. त्याचं जीवन नाही, पण आमचं जीवन खोट आहे. आणि वृद्धाश्रमामध्ये जाताना आम्हाला बघायला मिळतात. श्रीकृष्ण भगवंताने सगळ्यात महत्वाचं पहिलं कर्तव्य केलं की जे आपले आई वडील बंदिवासामध्ये आहेत, कारागृहामध्ये बंद आहेत, त्यांना पहिल्यांदा श्रीकृष्ण महाराजांनी आधी मुक्त केलं. त्यांना मुक्त केलं की जे
कारागृहामध्ये बंद तिथं पडलेले आहेत. आम्ही मात्र उलट्या डोक्याचे आहोत. म्हणजे सगळेच नाही बरं का, पण असे बरेचसे आहेत. आम्ही फिरतो तर आम्हाला अनुभव येतो. काही नसतं, आई बापाने मोठ्या काबाड कष्टाने मुलाला वाढवलेलं असतं. बिचारे आई बाप शेती कामामध्येच त्यांचं अख्खं जीवन तिथं खर्चित झालेलं असतं. आणि मग यांचा पोरगा खूप मोठा साहेब झालेला असतो. घर त्यांनी त्याचं पाडलेलं असतं, मातीचं घर, मोठी बिल्डिंग त्यांनी बांधलेली असते. आई बाप त्याच्या घरामध्येच असतात. आणि मग याला भेटण्यासाठी त्याचे साहेब मंडळी किंवा त्याचे जे मित्र वर्ग हे सगळे नेहमी त्याच्या घरामध्ये येत असतात. आणि मग अशा वेळेला जर म्हातारा जर बैठक रूम मध्ये जर बसलेला जर असेल ना, तर हे आपल्या बापाला सांगतात, तुम्ही इथं बसण्यापेक्षा ना आपल्या रूम मध्ये जाऊन बसा. म्हाताऱ्याला कळत नाही की असं कावर म्हणतोय. मधल्या रूम मध्ये जाऊन बसा. कुठेतरी त्याला लाज वाटत असते. मी माझ्या साहेबांना, मी माझ्या मित्रांना हा माझा बाप बसलाय म्हणून मी कसं काय तिथं सांगू. जो धोतर घालतो मळकट असलेला, ज्याचे पूर्णपणे डोकं पिकलेलं आहे, केस पिकलेले आहेत, ज्याला दाढी करायचं माहित नाही, ज्याला कसं राहायचं ते माहित नाही, मी तर एवढा मोठा सुटमुटामध्ये राहणारा, आणि मग मी कसं काय त्यांना सांगायचं की हा माझा बाप आहे म्हणून. जणू काही मोकळ्या असलेल्या कारागृहामध्ये हेच आजची तरुण पिढी आपल्या आई बापाला टाकायला तिथं कमी करत नाही. वृद्धाश्रमामध्ये जर घालायचं नसेल तर तिकडं पाठवतात, जा मागच्या खोलीमध्ये तिथंच थांबा, पुढे येऊ नका अजिबात, खूप मोठे साहेब येणार आहेत माझे म्हणून. श्रीकृष्ण महाराजांचा आदर्श आपण कधी घेणार आहे? हे तर सगळ्यात महत्वाचं त्याचं कर्तव्य होतं. बंदिवासामध्ये कारागृहामध्ये असलेल्या आपल्या आई वडिलांना श्रीकृष्ण महाराजांनी मुक्त केलेले, मोकळं करून टाकलेलं आहे. आणि श्रीकृष्ण महाराजांचा अवतार झाला तरी कशासाठी? तुम्ही म्हणाल की कंसाला संपवण्यासाठी, मुळीच नाही. जर फक्त कंसाला संपवण्यासाठी श्रीकृष्ण महाराजांचा अवतार झाला असं जर आपण जर म्हटलं तर श्रीकृष्ण महाराजांना दूषण लागेल. चुकला असेल मामा म्हणून काय बिघडलं, पण लहान पोराने आपल्या मामाला संपून टाकावं हे दूषण तिथं लागलं असतं. कंसाला मारण्यासाठी तर मुळीच नाही. कंसाला संपवण्याची तर मुळीच इच्छाच नव्हती, अजिबात इच्छा नव्हती कंसाला संपवण्याची. पण त्या कंसाला संपवण्याच्या पाठीमागे जे कारण होतं ते वेगळं कारण होतं. त्या कालखंडामध्ये सुद्धा जो धर्म आहे, जी संस्कृती आहे, ही संस्कृती पूर्णपणे लोप तिथं पावत चाललेली होते. एक आमचा सुजलाम सुफलाम असलेली आमची ही धरती, पण या धरतीवरती अशा काही लोकांची नजर तिथं गेली की इथली शांतता त्यांना बरी तिथं वाटली नाही. दैत्य वंशातले हे लोक, त्यांना ते बरं नाही वाटलं. नेहमी असंच होतं ना, सगळीकडे वर्दळ आहे पण हेच का शांत बसलेत. शांत बसलेला आपल्यालाही बरं वाटत नाही. आता एखादा जर बसला असेल ना शांततेने, एखादा लगेच काय एवढा बसला, ऐकत बसला होता का झोपला होता सांग बरं. तो ऐकत बसलाय शांत चित्ताने, पण हा मुद्दा म्हणणार की ऐकत होता का झोपला होता सांग बरं. एखादा कोणी शांत जर असेल तर ते बरं नाही वाटत, समोरच्याला अजिबात ते बरं नाही वाटत. त्या कालखंडामध्ये हे हस्तिनापूर, हे मथुरा अत्यंत शांत असलेले राज्य. या राज्यामध्ये कुठलीच लढाई नाही, कुठलं युद्ध नाही, कोणाचं आक्रमण नाही, अजिबात आक्रमण नाही. इथली जी प्रजा आहे ही प्रजा सुद्धा अत्यंत सुखाने, राजाश्रयाने जरी राहत असली तरी राजा त्या प्रजेवर प्रेम करणारा असल्यामुळे, प्रजेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असल्यामुळे प्रजा सुद्धा अगदी प्रसन्न होती, संतुष्ट होती. पण ग्रहण लागलं आणि हे सगळ्यात पहिल्यांदा बघितलं की तो म्हणजे जरासंध. मुळातच कपट वृत्तीचा, राक्षसी जी प्रवृत्ती आपण म्हणतो त्या प्रवृत्तीचा, त्याला ते बरं नाही वाटलं. एवढं मोठं वैभव यांचं,
आणि एवढं मोठं वैभव असून सुद्धा किती प्रसन्नता आहे इथं. अशी प्रसन्नता कुठेच अनुभवायला मिळत नाही. आणि मग यांच्यावर हल्ला कसा करायचा. आणि लक्षात ठेवा, चाणक्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जेव्हा तुमच्या घरामध्ये बाहेरच्यांशी नातं जेव्हा तुम्ही जोडत नाही ना, तेव्हा तुमचं घर अगदी प्रसन्न राहतं. पण दुसऱ्या देशातल्याशी एखाद्याचं जेव्हा तुम्ही नातं जेव्हा जोडतात आणि मग तो जर एखादा मुख्य जर व्यक्ती जर असेल आणि तो जर तशा पद्धतीचं नातं जर जोडत असेल तर यथा राजा तथा प्रजा. जर राजाने जर तशा पद्धतीने नातं जर जोडलं तर प्रजेचे सुद्धा हाल झाल्याशिवाय तिथं राहत नाही. नेमकं असंच झालं. जरासंधाला यायचं होतं या हस्तिनापुरामध्ये, मथुरेमध्ये. काय करायचं म्हणून आपल्या 2 मुली अस्ति आणि प्राप्ती या 2 मुली काय केल्या की त्याने कंसाला तिथं दिल्या. कंसाला आपल्या स्वतःचा जावई करून घेतला. आता त्याला पूर्णपणे मोकळी तिथं मिळाली. आणि मग जसं जरासंधाचं येणं जाणं वाढलं त्या मथुरेमध्ये, हळूहळू आपल्या जावयाला बिघडवायला त्यांनी तिथं सुरुवात केलेली आहे. इतका बिघडवला जावयाला, इतका त्यांनी बिघडून टाकला. आई बापाला कारागृहामध्ये बंद करणारा जर पहिला जर कोणी जर असेल तर 5,500 वर्षापूर्वी फक्त एकच होता, तो म्हणजे कंस. आपल्या आई बापाला, उग्रसेनाला त्याने कारागृहामध्ये बंद करून टाकलं की बास, मला माझ्या स्वैराचार पद्धतीने जीवन जगू द्या. लक्षात घ्या, जिथं स्वैराचार आला तिथं विनाश नक्कीच आला. तुम्हाला दिलेल्या वशाप्रमाणे जर तुम्ही जर चालत जर नसाल, तुमच्या घरामध्ये एखादं पिकलेलं पान, जे वयोवृद्ध असलेली मंडळी आणि ही वयोवृद्ध असलेली मंडळी जर तुम्हाला जर एखादी दिशा जर दाखवत जर असतील, त्यांचे विचार जर तुमच्या समोर जर प्रदर्शित जर करत जर असतील, तर कुठेतरी त्यांना सुद्धा समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला तुमचं घर जर सुव्यवस्थितपणे जर चालवायचं आहे तर तुम्हाला त्यांना समजून घेणं गरजेचं आहे. कारण तुमच्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे त्यांनी खाल्लेले, तुम्ही नाही खाल्ले. आणि म्हणून ते जे बोलतात ते अनुभवाचं बोलतात. अंदाज नसतं त्यांचे, अंदाजानुसार ते बोलत नाही, अनुभवाने तिथं बोलतात. आणि म्हणून आजही अनेक गावं आम्हाला अशा पद्धतीने बघायला मिळतात. हवामान खातं अंदाज दाखवतं 2 दिवसामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. आणि मग 80-90 पार केलेला एखादा वयोवृद्ध म्हणतो, तो गावाला सांगू लागतो, जरी त्यांनी अंदाज सांगितला असेल पण मी म्हणतो पाऊस पडणार नाही, कारण वातावरण तशा पद्धतीचं नाही. कारण हवामान खात्याचा अंदाज आहे आणि यांनी मात्र उन्हाळे पावसाळे तेवढे खाल्लेले आहेत. त्याला त्या निसर्गानुसार त्याला कळतं की पाऊस पडेल का नाही पडणार. आणि मग कधी कधी असं होतं की हवामान खातं सांगतं की पाऊसच पडणार नाही. हा म्हणतो वातावरण बिघडले बरं का, काही खरं नाही वाटत. बघा शेतात काही उघडं वगैरे राहिलं असेल व्यवस्थित झाकून ठेवा. सगळेजण त्याला नावं ठेवतात आणि नेमकं पाऊस तिथं येतो. अनुभव सगळ्यात महत्वाचा आहे. अनुभवाने श्रेष्ठ जोही कोणी असेल आणि तो जर आपल्या सोबतीला जर असेल तर समजून घ्यावं की आपल्या जीवनामध्ये कशाचीच कमतरता नाही, काहीच कमी राहणार नाही. अनुभवाने परिपूर्ण असल्यानंतर इथं मात्र जे अनुभवाने परिपूर्ण, त्याच उग्रसेनाला तुझं तोंड बंद राहिलं पाहिजे आणि म्हणून त्याला कारागृहामध्ये बंद करून टाकलेला आहे. जबरदस्तीने राज्याभिषेक. खरं तर असं असतं की घरामध्ये तुम्ही कुटुंब प्रमुख बनत असताना इथं स्वतः नुसतं 7-12वर नाव लावायचं नसतं. म्हणजे बघा तुम्ही की जो स्वतःहून 7-12वर नाव लावून घेतो, काही दिवसांनी त्याचा 7-12 पूर्ण कोरा होऊन जातो. कारण त्यांनी स्वतःहून लावलेलं असतं ना. नाव स्वतःहून लावण्याची पद्धत नाही. आपल्या वडीलधाऱ्यांनी एक विशिष्ट कालखंडामध्ये एक आनंदाने दिलेलं ते एक जबाबदारी, ते दान, की बास आता आमच्या लक्षात आलं की हे सगळं सांभाळण्यासाठी तुम्ही सुयोग्य झालात. त्यावेळेला जर दिल्या जर गेलं
तर 7-12 वाढीच लागेल, तो कोरा कधीच नाही होणार. आणि जर हिसकावून जर घेतलेलं जर असेल, बस मी मोठा झालो, मला वेगळं राहायचं, मला माझं काय असेल ते देऊन टाका, मी आजपासून सगळं घरातलं बघणार, बाकी तुम्ही अजिबात बघायचं नाही, तुम्ही इथं बसायचं, असं जो बोलला तो 4-5 वर्षांनी पूर्णपणे कोरा झाल्याशिवाय राहत नाही. हा इतिहास आहे. कंसाने सुद्धा तो सुतावीळपणा दाखवला. एक विशिष्ट कालखंडामध्ये उग्रसेन त्याच्याकडे राज्य सोपवणार होता, पण त्याला धीर नव्हता, संयम नव्हता, आणि त्याचा समतोल ढासळला. आणि सांगितलं की जर तुम्ही असं जर मला जर देऊ शकत नसाल तर मी तुम्हाला कारागृहामध्ये टाकतो आणि मी मात्र ते हिसकावून घेतो. आता जरासंधाकडनं आलेले ते सगळे विचार, तो संस्कार, नंतर कंस पूर्णपणे बदलला. जो कंस प्रजेची काळजी घेणारा एक काळजीवाहू म्हणून त्याला म्हटलं जायचं, पण तो कंस आता इतका बदलला की तो तिथल्या प्रजेला त्रास देऊ लागला. प्रजेचे जे घर असतील ते हिसकावून घेऊ लागला, त्यांना त्यांचा छळ करू लागला. प्रजा पूर्णपणे त्रासून गेली या कंसाच्या वर्तनाकडे बघून. आता परमेश्वराला सुद्धा असं वाटलं, आता धर्माचं जे पारडं आहे ते पारडं हलकं होत चाललेलं आहे, ते आता हलकं होत चाललेलं आहे, त्याला जड करणं गरजेचं आहे. आणि मग तिथं श्रीकृष्ण भगवंत म्हणतात की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, मला पुन्हा धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी अवतार धारण करायचा आहे, मला स्वजनांचं रक्षण करण्यासाठी अवतार धारण करायचं आहे, मला जे दुर्जन आहेत त्या दुर्जनांचा विनाश करण्यासाठी मला पुन्हा अवतार धारण करायचा आहे. आणि मग तेव्हा श्रीकृष्ण भगवंताने अवतार धारण केलेला आहे. आम्ही सांगतो श्रीकृष्ण महाराजांनी अवतार धारण केला फक्त कंसाला संपवण्यासाठी नाही. तसं जर असतं तर भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं असतं की मी फक्त कंसाला संपवण्यासाठी अवतार धारण केलाय, बस, बाकी इतर कोणासाठी नाही. श्रीकृष्ण महाराजांचा अवतार कार्य सुरू झालं. मी आपल्याला सांगितलं की त्या आई बापांसहित उग्रसेनाला सुद्धा त्यांनी मुक्त करून दिलं. कंसाला तिथं संपवलं. कंसाला संपवल्यानंतर उग्रसेनेला राज्य तिथं दिलं. उग्रसेन रडतोय. वयाने वयोवृद्ध असलेला उग्रसेन 9 ते 10 वर्षाच्या बालकासमोर हात जोडतोय, प्रार्थना करतोय की मला हे राज्य नको, मी तुमचा राज्याभिषेक करून देतो, या राज्याला तुम्ही सांभाळा. श्रीकृष्ण महाराज म्हणतात की असं नाही, राज्यकारभार हा तुम्हाला सांभाळावा लागेल, कारण तुमचाच हक्क आहे आणि तुम्हीच या प्रजेचे राजे आहात, मी नाही. श्रीकृष्ण भगवंताला माहिती होतं. समोरच्याने कितीही जरी आग्रह केला, मुळात आपलं ते कर्तव्यच नाही. एखाद्याला संपवणं आणि संपवून घेतल्यानंतर त्याचं राज्य हस्तगत करणं आणि त्यानंतर प्रजेचा राजा बनणं हे आपलं कर्तव्य नाही. या कर्तव्यासाठी आपण अवतार धारण केलाच नाही हे श्रीकृष्ण भगवंताला माहिती आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण महाराज त्या अमिषाला बळी पडलेले नाही. ते अमिष म्हणता येणार नाही, परंतु त्या प्रेमाला ते बळी पडलेले नाही. ते बळी नाही पडले. त्या जागी जर आपण जर असतो आणि जर अशी जर कोणी जर विनंती जर केली जर असते, आपण म्हटलं असतं काय लॉटरी लागली बा चांगली, सगळं काही ऐकतच मिळतंय, थोडस काम केलं याने तर मला सगळं तिथं देऊन टाकलं, काय मला चांगली लॉटरी मिळाली, असं आपण म्हटलं असतं. पण श्रीकृष्ण महाराजांना स्वतःच्या कर्मावर विश्वास होता. आज जरी आपलं जीवन शून्य असलं, ते शून्य जरी असलं तरी एक दिवस असा येणार आहे की आपण आपल्या स्वकर्तृत्वाने जे भूतलावर एवढं वैभव कोणाचंच नाही तेवढं वैभव आपण बनवणार आहोत. ते कोणाचं हिसकवलेलं नसणार, ते कोणाकडून दान घेतलेलं नसणार, ते स्वकर्तृत्वाने ते निर्माण केलेलं असणार. आणि पुढे आपण बघितलं
की त्या श्रीकृष्ण महाराजांनी द्वारकेची निर्मिती केली. द्वारका ही त्यांच्या स्वकर्तृत्वाची असलेली साक्ष आहे. स्वकर्तृत्वाने ते निर्माण केले त्यांनी. आणि मग आपल्याला असं नाही आढळलं की त्यांनी कोणाकडनं मागितलं कसंही कर, तेवढी जागा मला देऊन टाक आणि मग मी तिथं माझं घर बांधतो, असा प्रकार तिथं मुळीच नव्हता. कुठल्या बँकेकडनं त्यांनी काय कर्ज काढलं का? मला घर बांधायचंय द्वारकेमध्ये, चांगलं सोन्याचं घर बांधायचंय आणि कसंही करा, मला तुम्ही कर्ज द्या, असं श्रीकृष्ण महाराजांनी काम केले नाहीत. कुठल्या सावकाराकडनं व्याजाने पैसे श्रीकृष्ण महाराजांनी काढले नाहीत. मला घर बांधायचं, मग मला व्याजाने तुम्ही पैसे देता का? श्रीकृष्ण महाराजांना आपल्या कर्तव्यावर आणि स्वकर्मावर दृढ असा विश्वास होता. जेही करायचं ते स्वतःच्या ताकदीने करायचं, स्वतःच्या क्षमतेने करायचं, परंतु दुसऱ्याच्या भरोश्यावर मात्र काहीच करायचं नाही. आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंतानी जेही केलं ना ते स्वतःच्या ताकदीने केलं, दुसऱ्याच्या भरोश्यावर नाही केलं, अजिबात नाही केलं दुसऱ्याच्या भरोश्यावर. आणि म्हणून त्या श्रीकृष्ण भगवंताकडे बघत असताना आजही अशा अनेक ऋषी मुनी लोकांना त्याचा मोह होतो त्या श्रीकृष्ण भगवंताचा, की हे श्रीकृष्ण भगवंता एवढं सामर्थ्य तुझ्यामध्ये कुठून आलं रे? एवढं सामर्थ्य, शून्यातून विश्व निर्माण करणारा, साकार करणारा. एवढंच नव्हे तर त्या श्रीकृष्ण भगवंताकडे आपण पाहत असताना जीवन कसं जगावं याचं कौशल्य सुद्धा श्रीकृष्ण भगवंताने आपल्याला सांगितलं. कसं जीवन होतं त्या श्रीकृष्ण भगवंताचं, परिपूर्णपणे असलेलं त्यांचं ते जीवन. अनेक सवंगडी, कुठल्याही सवंगडाच्या भरोश्यावर श्रीकृष्ण महाराज नव्हते. आपण दोघं सोबत जाऊ, पण तू माझा डावा घे आणि मी तुझा डावा खाईन, अशा पद्धतीने श्रीकृष्ण महाराजांचा अवतार कार्य नव्हता. नाही तर मग तू वही घे आणि तुझी वही मी चोरून घेतो, अशाही पद्धतीचं वैभव श्रीकृष्ण महाराजांकडे नव्हतं. उलट जीवन अशा पद्धतीने जगले की इतरांना सुद्धा आनंद वाटावा. ज्याला श्रीकृष्ण महाराजांची संगत लाभली त्याचं सुद्धा जीवन एक आनंद परिपूर्णपणे होऊन जावं, अशा पद्धतीने श्रीकृष्ण महाराजांचा अवतार कार्य आम्हाला बघायला मिळतं. अत्यंत परिपूर्ण असलेला हा अवतार, कर्तव्याची जाणीव असलेला. आणि कर्तव्याची जाणीव म्हणून त्यांनी कुठल्या मोहाला तिथं ते बळी नाही पडले, अजिबात बळी नाही पडले. पुढे श्रीकृष्ण महाराज आम्हाला बघायला मिळतात, इथं कर्तव्याची जाणीव ते करून देतात की तुमचं कर्तव्य नक्की काय आहे. गोकुळामध्ये राहत असताना गोकुळातला प्रमुख व्यवसाय आहे की तिथला म्हणजे दूध, दही, तूप, लोणी, या अनुषंगाने तिथं गायी आल्या. गायी म्हटल्यानंतर मोकळं रान पाहिजे चरण्यासाठी त्यांना. आणि मग अशा वेळेला निसर्गाची सुद्धा साथ तितकीच महत्वाची आहे. आणि मग एकदा त्या लोकांनी सुरू केलं की आपण इंद्राची पूजा करायची. इंद्र ही देवता आहे, इंद्रामुळे आपल्याला पाणी मिळतं आणि पाणी मिळतं म्हणून सगळं आपलं सुव्यवस्थितपणे तिथं चालतं. इथं श्रीकृष्ण भगवंत आता कर्तव्याचा परिचय करून देतात. सांगतात की एखाद्या सामर्थ्याची पूजा करणं हे तुमचं कर्तव्य नाही, त्या सामर्थ्याची पूजा करणं हे तुमचं कर्तव्य नाही. अरे पूजा तर अशा ठिकाणची केली पाहिजे की पूजा केल्यानंतर त्यातून आपल्याला काहीतरी प्राप्त होईल, आपल्याला काही प्राप्त होईल अशी पूजा करणं उपयोगाचं आहे. आता इथं तुम्ही बसलात, वैरागी बाबा समोर आहेत. आता वैरागी बाबांना जर दंडवत केला तर दंडवत सरळ सरळ पोहोचणार आहे. आता इथून 100 किलोमीटरवर आणखीन कुठेतरी महंत आहे आणि मी म्हटलं बस इथून त्यांना माझा दंडवत बरं का, आता इथून मी त्यांना दंडवत प्रणाम करतो. ती परिपूर्णपणे तो कसा होईल? श्रीकृष्ण भगवंत हे समजून सांगतायत, अरे त्या इंद्राची उपासना करण्यापेक्षा, त्याची पूजा करण्यापेक्षा तुम्ही अशाची पूजा का नाही करत की जो तुमचा समोर आहे. दिवसभर तुमच्या गायी तिथं चरतात, तिथलं गवत ते खातात, तिथलं गवत खातात म्हणून कुठे तुमच्या घरामध्ये चांगल्या पद्धतीचं दूध, तूप, लोणी तिथं निर्माण होऊ शकतं. आणि मग त्या गोवर्धनाची तुम्ही पूजा का नाही करत? इथं श्रीकृष्ण महाराज
कृषी कर्माचं कर्तव्याची जाणीव तिथं करून देता येते. तुमचं सगळ्यांचं बहुतेक जणांचं जीवन हे कृषी व्यवसाय असेल. या कृषी व्यवसायासाठी आदर्श असलेले श्रीकृष्ण महाराज जणू काही ते जाणीव करून देतात की आपल्या मातीवर प्रेम आपण केलं पाहिजे. जी जमीन तुम्हाला पिकवून देते ना, त्या मातीवर तुमचं प्रेम असलं पाहिजे. तिचा फक्त तुम्ही कामापुरता वापर करू नका, किंवा फक्त तुम्ही तिचा वापर मला जास्तीचं मिळावं हव्यासा पोटी फक्त त्या जमिनीचा तुम्ही वापर करून घेऊ नका. आज मातीवरचं कुठे प्रेम आहे आपलं? मातीवर आपलं प्रेम नाहीच आहे. आज प्रेम आहे फक्त येणाऱ्या उत्पन्नावर. आधीच्या लोकांचं येणाऱ्या उत्पन्नावर प्रेम नव्हतं. आधीच्या लोकांचं ते उत्पन्न नेमकं कुठून आपल्याला मिळतं त्या मातीवर त्यांचं प्रेम होतं. आज मात्र तसा प्रकार नाही. आज प्रकार वेगळा आहे. आज फक्त उत्पन्नावर. दुप्पट उत्पन्न आलं पाहिजे. भले मग कुठली एखादी जाहिरात आम्ही वाचून त्याच्यामध्ये एखादा काही युरिया असेल, एखादं खत असेल, आम्ही ते वापरू. आमच्या जमिनीचा कस कमी झाला तरी चालेल, पण आम्हाला दुप्पट उत्पन्न पाहिजे म्हणून आम्ही काही तिथं करायला लागलो. त्यांच्यासाठी श्रीकृष्ण महाराज म्हणतात की आधी मातीवर प्रेम करायला शिका. जी माती तुम्हाला जगवते, जी माती तुम्हाला अन्न देते, जी माती तुम्हाला ज्या मातीतून तुमचा जन्मही होतो आणि तुमचा मृत्यू सुद्धा होतो, त्या मातीला तुम्ही विसरू नका. तिच्याशी तुमची जी नाळ आहे त्या नाळीला तुम्ही कधी तोडू नका. आज परिस्थिती गंभीर आहे. आपण पाहतो अशी कुठलीच भाजी नाही जी आकाशातून खाली आलेली आहे आणि म्हणून ती अतिशय शुद्ध असलेली ती भाजी. सगळं काही मातीतूनच निर्मिती, सगळे काही मातीतून निर्मिती. पण एखाद्या मॉल मध्ये गेल्यानंतर तुमच्या शेतातले तांदूळ 10 रुपये किलो प्रमाणे तुम्ही विकता आणि तेच तांदूळ त्या मॉल मध्ये गेल्यानंतर ते काय मातीतले राहत नाही का? कटाच्या पेक्षा वेगळे होऊन जातात. आणि तुम्ही लोक सुद्धा एवढे भोळे भाबडे तिथे बनतात. नाही 50 रुपये किलो असला म्हणून काय झालं, मॉल मधला तांदूळ येतो. त्या मॉल मध्ये जे आलं ते शेतातूनच आलं ना, त्या मातीतूनच तिथं आलं ना. नाही एकदम शुद्ध आहे. एवढसा सुद्धा माती नाही, एवढसा सुद्धा कचरा नाही. अरे ज्याच्यात कचरा नाही त्याला शुद्ध तरी कसं म्हणावं? ज्याच्यात कचरा नाही त्याला शुद्ध म्हणतात. आणि म्हणून पूर्वी धान्याची जी कणगी होती ना लोकांच्या घरामध्ये, त्या कणगीमध्ये कुठलंच धान्य स्वच्छ करून ठेवल्या जात नव्हतं. जसं शेतामधून आणलं अगदी तसंच ते धान्य त्या कणगीमध्ये टाकलं जायचं. कारण त्याच्या पाठीमागं एक महत्वाचं कारण होतं. कचरा जर धान्यामध्ये जर असेल तर धान्य कधीही खराब होत नाही. एका वयोवृद्धाने सांगितलेलं मला त्यांनी त्या दिलेलं स्पष्टीकरण आहे. तुम्ही जर शेतातून आणलेला गहू असेल आणि तो गहू आणला तसाच जर तुम्ही जर तुमच्या कणगीमध्ये जर टाकला, काही नाही कुठली पावडर नाही किंवा काहीच नाही, तुम्ही 5 वर्ष जरी ठेवला तरी अजिबात काही तिथं बिघडणार नाही. पण तेच धान्य तुम्ही स्वच्छ केलं आणि स्वच्छ केल्यानंतर जर तुम्ही कणगीमध्ये जर असाल तर मग त्या धान्याला अनुरूप जे काही किडे आहेत ते मात्र लागल्याशिवाय तिथं राहत नाही. ते राहत नाही तिथं. किती आम्हाला आमच्या अध्यात्माने किती अगदी सहज रीतीने ते सांगितलेलं आहे. श्रीकृष्ण भगवंत तिथल्या मथुरेतील समस्त नगरजनांना ते सांगतायत. इंद्र बघितला तुम्ही? नाही, फक्त ऐकलंय, पोथी पुराणामध्ये ऐकलाय. तो दिसतो कसा? ते म्हटले काय माहिती कसा दिसतो. त्याची उंची किती? ते म्हटले काय माहिती आम्हाला, आम्ही फक्त पोथीमध्ये ऐकावं की इंद्र पाणी आम्हाला देतो त्याच्यामुळे पर्जन्य सगळं होतं. श्रीकृष्ण महाराज म्हटले की त्याची पूजा करण्यापेक्षा या मातीची पूजा का करत नाही, या गोवर्धनाची पूजा का करत नाही? आणि श्रीकृष्ण भगवंतांनी गोवर्धनाची पूजा करायला तिथं सांगितले. त्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचं कर्तव्य श्रीकृष्ण भगवंताने सांगितलं की तुम्हाला सुद्धा तुमची जी माती जी मशागत करणारी आहे, तुमचं जीवन समृद्ध करणारे आहे, तिला तुम्ही कधीही तिथं विसरू नका.
ती फक्त शेतातली माती नाही, कदाचित तुमच्या घरातली माती असू शकते. तुमचं घर जर मातीचं जर असेल तर ती सुद्धा ती माती होऊ शकते. आणि आम्ही कुठेही अभिलाषा पोटी अभिमानापोटी आम्ही तिला उद्ध्वस्त करावं आणि सिमेंट कॉन्क्रीटचं घर तिथं बांधावं की ज्या घरामध्ये क्षणभर सुद्धा शांतता आम्हाला मिळू शकत नाही. कुठे मिळते शांतता आम्हाला? कुठे शांतता मिळत नाही. सिमेंट कॉन्क्रीटच्या घरामध्ये कधी शांतता मिळाली? कधीच नाही मिळाली. आता आम्ही सद्भक्त पुंडांच्या घरी गेलो, मातीचं घर, इतकं प्रसन्न, ती प्रसन्नता 25 लाखाचं कितीही मजबूत बांधलेलं घर असेल त्या घरामध्ये ती प्रसन्नता मिळू शकत. आणि म्हणून तर ते म्हणतात की मातीला कधी विसरू नका. माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविसी, तुझाच आहे सेवट वेड्या माझ्या पायासी, हो माझ्या पायासी. मला फिरविसी तू चाकावर, घटमातीचे बनवी सुंदर. लग्न मंडपी कधी असे मी, कधी शवापासी. तुझाच आहे सेवट वेड्या माझ्या पायासी, हो माझ्या पायासी. किती महत्वाची ती माती आहे की जिला आम्ही जननी असं म्हटलेलं आहे. श्रीकृष्ण भगवंत आपल्या कर्तव्यातून तिथल्या मथुरेतील समस्त नगरजनकांना सांगतात की त्या मातीला आधी ओळखा. तुम्हाला जगवणारी ती माती, तो पर्वत, तो तुम्हाला जगवणारा आहे. आणि मग त्यातून सुरू झालेली ती गोवर्धन पर्वताची पूजा असेल, या माध्यमातून या लोकांना त्याच्या कर्तव्याची सगळ्यात महत्वाची जाणीव श्रीकृष्ण भगवंताने करून दिलेली आहे. तेच श्रीकृष्ण भगवंत कुठल्याही लीळेमध्ये बघा, अशी एकही लीळा नाही की जिथं श्रीकृष्ण भगवंताने आपल्या कर्तव्याचा परिचय करून दिला नसेल. अशी एकही लीळा नाही. सगळ्या लीळेमध्ये श्रीकृष्ण भगवंताने आपल्या कर्तव्याचा परिचय करून दिलेला आहे. मग तो कालियाचा असेल किंवा श्रीकृष्ण भगवंताला आपण म्हणतो की श्रीकृष्ण भगवंत काय करायचे तर म्हणे दही, दूध, तूप, लोणी हे चोरून खायचे, सवंगड्यासोबत जायचे, बंद असलेलं घर फोडायचे, जे मोडकेवर बांधून ठेवले साने ते मडके फोडायचे आणि सगळ्या सवंगड्यांना काय करायचे, दही, दूध, तूप, लोणी तिथं द्यायचे. इथं श्रीकृष्ण भगवंत स्वतःच्या कर्तव्याचा परिचय आपल्याला करून देतात. असं कधी तुम्ही ऐकलं का श्रीकृष्ण भगवंताने घर फोडलं, सगळं स्वतः श्रीकृष्ण भगवंताने खाऊन टाकलं? असं केलंच नाही. या पाठीमागे श्रीकृष्ण भगवंताची एक महत्वाची जाणीव होती. आपला आता शत्रू कोण आहे तर मथुरेतील जेही कोणी दानव आहेत हे आता आपले शत्रू आहेत. आजपर्यंत त्यांनी नव्हे तर अनेक राक्षसांना संपवण्यासाठी इथं पाठवलेलं आहे. पण आपण इतके दुर्बल आहोत. हे सगळे गवळ्यांचे मुलं, यांच्या घरी माठण म्हणजे रांझण सगळे दूध, तूप, लोणीचे भरलेले बाहेर जाऊन विकतात, पण आपल्या मुलांना काही देत नाही. यांची मुलं बघा ना, यांच्या मुलांच्या शरीराची हाडं दिसायला लागले, कारण यांना खायला मिळत नाही. केवळ पैशाच्या अमिषे पोटी, लालसे पोटी हे कुठे घेऊन चाललेत विकायला? ती मथुरा नगरी की ज्या गोकुळामधलं दूध, तूप, लोणी खाऊन हे मथुरेतील दैत्य लोक, म्हणजे हे दैत्य लोक तिथं मजबूत होतात आणि पुन्हा आमच्यावर हल्ला करण्यासाठी तयारी दाखवतात. हे श्रीकृष्ण भगवंताला अपेक्षित नव्हतं. आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंताने सवंगड्यांना गोळा केलं. जी घर असेल, जी घर फोडलं असेल, तिथं श्रीकृष्ण भगवंताने सगळ्यात पहिल्यांदा प्राधान्य दिलं ते आपल्या बालमित्रांना. त्यांना सांगितलं, घरी तुम्हाला तुमची आई वडील देत नाही ना,
काळजी करू नका, आता मनसोक्त तुम्ही खा. तुम्ही खाल्ल्यानंतर मी बघेल मला खायचं का नाही खायचं. याला तुम्ही चोरी म्हणाल? आम्ही तर परंपरा ठरवली आमची. काय? माखन चोर हरे. श्रीकृष्ण भगवंताला नाव आहे आमचं. काय? माखन चोर. चोरी करणारा तो श्रीकृष्ण असं आपण म्हटलेलं आहे. पण ती चोरी करत असताना ज्याला कर्तव्याची जाणीव आहे आणि एक महत्वाचा उदात्त त्याचा हेतू आहे, त्याला चोरी तरी तुम्ही कशी म्हणाल? कधी स्वतः खात नाही, दुसऱ्यांना खाऊ घालणारा, रस्त्याने विकायला घेऊन जाणाऱ्या ज्याही काही गवळणी असतील त्या गवळणींचे माठ फोडत असताना त्यांची थट्टा करावी असा श्रीकृष्ण भगवंताचा हेतू मुळीच नाही. असं मुळीच हेतू नाही. तुम्ही भगवंता कसं म्हणणार आहे? जी आपल्यापेक्षा वयाने 40-45 वर्षाची गवळणी आणि तिची थट्टा म्हणे कोण करतोय? तर 9-10 वर्षाचा मुलगा तिची थट्टा करतोय, त्याला तुम्ही परमेश्वर कसं म्हणणार? पण श्रीकृष्ण भगवंताची या लीळेच्या माध्यमातून एक महत्वाची गोष्ट होती, त्यांना सांगायची होती. फक्त हे दूध तूप लोणी तिकडं नेऊन विकण्यापेक्षा ते इथंच तुम्ही काय करा की तुमच्या मुलांना खाऊ घाला. आज तुमचे मुलं सक्षम होणं गरजेचं आहे. ते कुपोषित नको. तुमची मुलं जर सक्षम जर असतील तर उद्या येणाऱ्या संकटांना ते अगदी सहज रीतीने परतवून लावू शकतील, आव्हान निर्माण करू शकतील. आणि हेच जर कुंकुवत जर असतील, दुबळे जर असतील, तर हे कस काय ते येणाऱ्या संकटांना ते परतवून लावतील. हा सगळ्यात महत्वाचा हेतू त्या श्रीकृष्ण भगवंताचा आहे. पुढे आम्हाला ते श्रीकृष्ण भगवंत, आम्ही आजपर्यंत कथा पुराणामध्ये तेच ऐकत आम्ही आलो. बास त्या यमुनाच्या डोहामध्ये जायचं, तिथं जर कोणी स्नान जर करत असतील गवळणी, त्यांचे जे कपडे असतील ते कपडे घ्यायचे आणि मग ते झाडाला तिथं बांधून ठेवायचे. आम्हाला फक्त एवढं श्रीकृष्ण माहिती आहे आणि आवडतोही आम्हाला तोच. असाच श्रीकृष्ण आजही आम्हाला तो आवडतो. आणि म्हणून आम्ही पाहतो ना, विविध चॅनलच्या माध्यमातून श्रीकृष्ण महाराजांच्या छोटा भीम वगैरे ज्या ज्या काही आम्हाला सिरियल बघायला मिळतात, त्याच्यामध्ये हेच रंगवलेलं सगळं मिश्रण. आणि मग आम्ही आमच्या मुलांना दाखवतो, बघ तो श्रीकृष्ण कसा मडकं पडतोय, बघ तो श्रीकृष्ण कशा पद्धतीने ते कपडे लपवतोय. हेच आम्ही मग आमच्या मुलांना तिथं दाखवणार का? आणि हे जर तुम्ही जर दाखवाल तर मी पहिल्यांदा तुम्हाला बोललो की तरुण पिढी समोर आज जर श्रीकृष्ण महाराजांना जर तुम्ही उभं जर केलं तर ते एवढं श्रीकृष्ण महाराजांना जवळचं करू शकत नाही. त्याच्या पाठीमागं कारणच हे आहे की तुम्ही आजपर्यंत श्रीकृष्ण महाराजांचं कर्तव्य काय होतं, त्यांच्या मनातला हेतू कोणता होता, याची जाणीवच तुम्ही करून घेतलेली नाही. आणि म्हणून तुम्ही सुद्धा श्रीकृष्ण महाराजांना परिपूर्णपणे ओळखू शकले नाही. श्रीकृष्ण भगवंत त्या गोपिकेंचे वस्त्र तिथं लपवतात आणि त्याच्या पाठीमागं किती ज्वलंत समस्या निवारण्याचं ते कारण होतं. यमुनेचं अत्यंत निर्मळत असलेलं पाणी, त्या काळखंडामध्ये ती नदी कितीतरी लाखो लोकांच्या जीवनाची जीवनवाहिनी ती बनलेली. कित्येकांच्या घरामध्ये रांजणामध्ये जे पाणी असायचं ते सगळं पाणी त्या यमुना नदीतलं पाणी असायचं. आणि त्या यमुना नदीमध्ये या गोपिका चालल्यात, त्याही विवस्त्र होऊन तिथे त्या स्नान करतायत. यांना काही वाटतं का नाही? आणि नदी ती नदी काय फक्त तुमच्या मालकीची नाही. आता तुम्ही आलात, आणखी थोड्या वेळाने कोणी पण तिथे येऊ शकतं आणि तिथे येण्याला तुम्ही काय अंकुश तुम्ही लावू शकत नाही. आता आम्ही आलो मग तुम्ही येऊ नका असं तुम्ही म्हणू शकत नाही. आणि तुम्ही तिथं जाऊन आंघोळ करून एक तर नदीचं पाणी तुम्ही काय करतात, खराब तर करताय आणि वर्ण तुम्ही विवस्त्र होऊन तिथं आंघोळ करतायत. हे बरं आहे का? सांगून बघितलं असतं काय म्हटले असते, तुला काय कळतं श्रीकृष्णा, शांत बस, तू आमच्यापेक्षा लहान आहे, आम्ही बघू काय करायचं ते आम्ही आमचं बघू, असं साहजिक उत्तर मिळालं असतं. श्रीकृष्ण भगवंताने काय केलं? कपडेच लपवायला सुरुवात केली. आता कपडे लपवत असल्यामुळे लक्षात आलं, मिळतात आता कपडे.
एक दिवस असा येईल की एखाद्या दिवशी आम्हाला कपडेच मिळणार नाही, कपडेच नाही मिळाले तर मग काय अवस्था आपली. याच्यापेक्षा आपण न गेलेलं चांगलं. आंघोळ पण नको करायला आणि त्या यमुने तीरावर पण नको जायला. अगदी त्यांनी ठरवून टाकलं आणि त्यांचं जाणं बंद झालं. श्रीकृष्ण महाराज आपल्या कर्म कर्तव्यातून ही एक महत्वाची जाणीव आपल्याला करून देतात. आजही आपण पाहतो, तेव्हा तो यमुना होती, तो कालिया त्या यमुनाच्या डोहामध्ये आला होता आणि तो यमुनाच्या डोहामध्ये आल्यामुळे ते सगळं पाणी विष समान झालं. त्याच्यामुळे लोक मरत होते. श्रीकृष्ण भगवंताने तिथून काढलं आणि ती यमुना पुन्हा सात्विक तिथं करून टाकली. आज परिस्थिती अशी, आज जर खरोखर जर कालिया जर पुन्हा जर त्या यमुनेमध्ये जर आला ना तर सगळ्यात पहिल्यांदा कालियाच मरून जाईल, कारण एवढं पाणी अशुद्ध आम्ही करून टाकलेलं आहे. तेव्हा तरी त्याची राहण्याची क्षमता होती, आता मात्र तो सुद्धा त्या पाण्यामध्ये राहू शकत नाही. नुसती यमुना नदी नाही म्हणत नाही, तुमच्या आजूबाजूला असलेला तुम्ही कुठल्याही तुम्ही नद्या म्हणा, त्यांची अवस्था काय, त्यांची अवस्था आज हीच झालेली आहे. नदीमध्ये आता पाणी नाही राहत आणि मग गावातलं सांडपाणी, गटारीतलं पाणी ते नदीच्या प्रवाहामध्ये तिथं सोडलं जातं. आणि मग अशा कितीतरी नद्या आहेत की त्या नद्यांचं पाणी कळतच नाही की नक्की पाण्याचा कलर कोणता आहे. एक तर पाण्याला कुठलाच कलर नाही, परंतु नेमकं या पाण्याचा कलर कोणता हे आपल्याला कळतच नाही. तिथं आज श्रीकृष्ण भगवंताची तिथं गरज आहे. जे प्रदूषण आपण करत आहोत आणि नको असलेला जो कचरा तुम्ही गावातून बाहेर काढतात गटारांच्या माध्यमातून, आणि जी तुमची जीवनवाहिनी की जी तुम्हाला जगवते, त्या जीवनवाहिनीमध्ये जर तुम्ही जर ते गटारातलं जर पाणी जर टाकत जर असाल तर ते कस काही आपल्यासाठी हितावह ठरू शकतं. श्रीकृष्ण भगवंताने त्या कालखंडामध्ये आपल्याला त्याची जाणीव तिथं करून दिली. आणि म्हणून तो श्रीकृष्ण भगवंत आम्हाला चोरी करणारा दिसतो, म्हणून तो श्रीकृष्ण भगवंत आम्हाला कपडे लपवणारा वाटतो, म्हणून तो श्रीकृष्ण भगवंत आम्हाला गोपिकेंची थट्टा करणारा वाटतो. परंतु त्याच्या पाठीमागे जर कारण जर बघितलं तर श्रीकृष्ण भगवंत फक्त आपल्या कर्म आणि कर्तव्याला जागरूकपणे समर्थपणे पार पाडण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत. पुढे आपण बघितलं सारखा त्रास होतोय त्या जरासंधापासून, सारखा त्रास होतोय. आता कुठेतरी दूर गेलं पाहिजे. आपण तर सक्षम आहोत आणि म्हणून तर आजपर्यंत आपण अनेक वेळा त्याला परतावून लावलेला आहे. पण आपली जी प्रजा आहे त्या प्रजेला विनाकारण त्याचा मनस्ताप होत आहे. कुठेतरी आता त्या प्रजेसाठी एक संरक्षण अशा पद्धतीने आपण निर्माण करणं गरजेचं आहे. आणि मग त्या श्रीकृष्ण भगवंताने जीवनामध्ये फक्त एकदाच घर बांधलं. त्याच्या हाऊस नव्हत्या फार मोठ्या, मला इथंही प्लॉट घ्यायचा, तिथंही प्लॉट घ्यायचा, ती पण जागा घेऊन ठेवायची, इथं पण एक घर बांधायचं पिंट्यासाठी, इथंही घर बांधायचं म्हातारीसाठी, इथंही घर बांधायचं माझ्यासाठी. अशा त्याने हौशीने केल्या. त्याने जीवनात एकदाच घर बांधलं. पण असं बांधलं ना, इतकं मजबूत बांधलं ना, 5,500 वर्ष होऊन गेले, त्याच्याही आधी कोणी तसं घर नाही बांधलं आणि 5,500 वर्ष झाल्यानंतरही कोणी तशा पद्धतीने घर नाही बांधलं. बांधलं तर बांधलं समुद्रामध्ये बांधलं, समुद्रामध्ये ते घर बांधलं. आता कितीही जरी दैत्य आले ते इथपर्यंत पोहोचू शकत नाही. कस काय येतील? आता समुद्रामध्ये ते कस काय येतील? कर्तृत्व अशा पद्धतीने निर्माण करता आलं पाहिजे. लोक करतात म्हणून आपण करून फायदा नाही, अजिबात फायदा नाही. आज प्राप्त परिस्थितीमध्ये आम्ही अशा पद्धतीने पाहतो, केवळ आम्ही स्पर्धेमध्ये जीवन जगतोय. स्पर्धा असली पाहिजे, ती स्पर्धा निकोप असेल तर त्याचा फायदा आहे. पण द्वेषाने पछाडलेली जर स्पर्धा जर असेल तर ती काय कामाची? तुमचं घर मजबूत आहे, पण काही नाही शेजारच्याने त्याचं घर पाडून चांगलं घर बांधलं. आता होता त्याच्याकडे पैसा म्हणून त्याने चांगलं घर बांधलं नाही. मग आपण आपलं घर आता पाडलं पाहिजे आणि आपण आता काय केलं पाहिजे की नवीन घर बांधलं पाहिजे. तुमच्याकडे एखादी मोटरसायकल आहे, चालतंय ना, काम भागतंय ना तुमचं. झाली असेल 10-12 वर्षाचं म्हणून काय झालं, तुमचं काम तर भागतंय आता तिथं. नाही आता 15 तारखेला एकाने नवीन गाडी आणली
आणि किती चांगली दिसते ती गाडी, आणि त्याच्या गाडी पुढे आपली गाडी काहीच नाही. नाही मग आता आपणही काय करू, आपण 2-3 महिन्यात गाडी घेऊन टाकू. अरे त्यांनी घेतलं म्हणून त्याची बरोबरी तुम्ही काय करताय? तुमच्या देवालयामध्ये तर श्रीकृष्ण भगवंत आहे ना, श्रीकृष्ण भगवंतानी कोणाचीच बरोबरी केली नाही, अजिबात कोणाची बरोबरी केली नाही. कोणी अशा पद्धतीने केले म्हणून श्रीकृष्ण महाराजांनी केले असं तुम्हाला कुठलाच संदर्भ तुम्हाला बघायला मिळत नाही. असा संदर्भ कुठेच नाही. जेही निर्माण केलं ते स्वतः निर्माण केलं, कोणाच्या भरोश्यावर निर्माण केलं नाही, आणि कोणी तसं निर्माण करू शकत नाही. बिलकुल अशाच पद्धतीनं त्यांनी सुद्धा ते निर्माण केलेलं आहे. आम्हाला सुद्धा आमचं कर्तृत्व निर्माण करत असताना अशा पद्धतीने ते कर्तृत्व निर्माण करता येईल का, की ज्या कर्तृत्वामध्ये कोणाची स्पर्धा नाही, कोणाचा द्वेष नाही, अजिबात तिथं द्वेष नाही, असं आम्हाला आमचं निर्माण करता येईल का? समुद्राच्या बाजूला त्यांनी आपली द्वारका तिथं बसवली. बरं, वसवली तर वसवली, पूर्णपणे सुवर्णाची ती बनवली. आता लोक म्हणतात की सुवर्णाची द्वारका, पण द्वारका ही सुवर्णाची जरी होती तरी ती परिपूर्णपणे ती सुवर्णाची नव्हती. हे म्हणाल की असं कसं काय म्हणताय? नुसतं सोन्याची जर द्वारका जर बनवली जर असते तर ती कधीच कोसळली असते, कारण ती परिपूर्णपणे ती सोन्याची होती. त्या पाण्यामध्ये जसं आजही आपण पाहतो, खाऱ्या पाण्यामध्ये लोखंड लवकर झिजतं, आणि लोखंडासोबत दगड सुद्धा झिजतो खाऱ्या पाण्यामध्ये. श्रीकृष्ण भगवंताने त्या दगडांना सोन्याचं पाणी देऊन टाकलं की ज्याच्यामुळे ते दगडही खराब होणार नाही, तेही झिजणार नाही. आणि कितीतरी वर्षे गेले, शतकानुशतक जरी गेले तरी सुद्धा ते अबाधितपणे ती बिल्डिंग उभी राहिली पाहिजे. आणि म्हणून त्याला सोन्याचं पाणी दिलं दगडांना, आणि तशा पद्धतीने त्यांनी ती इमारत उभी केली. आणि म्हणून त्याला आपण म्हणतो की सुवर्णाची द्वारका, म्हणून त्याला आपण म्हणतो ती सुवर्णाची द्वारका. आपण निर्माण करू, आपण नाही निर्माण करू शकत, पण ती त्यांनी त्यांच्या स्वकर्तृत्वाने निर्माण केली. प्रजेचा सांभाळ करत असताना अशा पद्धतीने त्यांनी सांभाळ केला की कोणाचीच तक्रार नाही श्रीकृष्ण भगवंताविषयी. तुम्ही तुमच्या घरातले कुटुंब प्रमुख, आणि कुटुंब प्रमुख असताना जर तुमच्या बद्दल तक्रारी जर वाढत असतील घरच्या, का घराकडे लक्षच नाही देत, साखर संपली, मीठ संपली, तेल संपलं, कधी जाता बाजारात, फक्त हा कार्यक्रम करता तो कार्यक्रम करता, जरा घराकडे लक्ष देत जाना, असं जर कोणी जर तक्रार जर करत असेल तर आपल्याला श्रीकृष्ण भगवंत नाही कळाले, आपल्याला आपले सुद्धा कर्तव्य तिथं नाही कळाले. श्रीकृष्ण भगवंताबद्दल कुठली तक्रार नाही. जी देणे सर्वांना समान पद्धतीने देणे, ऐश्वर्य परिपूर्णपणे त्यांचं ते जीवन तिथं आहे. आणि लक्षात घ्या, एक महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला या ठिकाणी सांगावा असा वाटतो की ज्या श्रीकृष्ण भगवंताने शून्यातून सगळं निर्माण केलं, पण महाभारताचा शेवट बघत असताना तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एवढं मोठं वैभव, की जे वैभव या भूतलावर दुसरं कोणाकडेही त्या कालखंडामध्ये तिथं नव्हतं. जे श्रीकृष्ण महाराजांनी स्वतःच्या प्रयत्नातून, स्वतःच्या कर्तव्यातून जे निर्माण केलं, त्या श्रीकृष्ण भगवंताने आपला अवतार निजधामाला नेण्याच्या आधी जे निर्माण केलं ते सगळं तिथं संपून टाकलेलं आहे. सुवर्णाची द्वारका सुद्धा श्रीकृष्ण भगवंताने आपल्या डोळ्या देखत आपल्या प्रयत्नाने ती बुडवून टाकलेली आहे. जे वैभव होतं ते सगळं तिथं संपून टाकलेलं आहे. हा खूप मोठा आदर्श तुमच्यासाठी, खूप मोठा आदर्श. तुम्ही काबाड कष्ट करताय. एखाद्याने विचारलं कोणासाठी कर, नाही आमच्या पिंट्यासाठी, त्याचे नातवंड वगैरे त्यांना पण पुरलं पाहिजे ना व्यवस्थित, म्हणून आम्ही तिथं करतोय. तुमचं अख्खं जीवन चाललंय कष्ट करण्यामध्ये. तुम्ही विचार कुठपर्यंत केला पाहिजे. श्रीकृष्ण भगवंत सांगतात या माध्यमातून तुमच्या कर्तव्याचा परिचय श्रीकृष्ण भगवंत करून देतात. तुम्ही किती कमवलं पाहिजे. बस तुमच्या घरातला लहान असलेला मुलगा तुमच्या बरोबरीचा होईपर्यंत स्वप्न काय तुमचे,
तुमची जबाबदारी त्याचं लग्न लावून देणं, दुसरी जबाबदारी की त्याला त्याच्या पायावर समर्थपणे उभं करणं. एकदा का तुम्ही त्याला त्याच्या पायावर समर्थपणे उभं केलं की तुमची जबाबदारी संपली, तुमचे कर्तव्य संपले. आता कर्तव्य त्याचे सुरू होतात. आम्ही एवढं कमवून ठेवतो आमच्या मुलांना त्यांचे कर्तव्य काय तेच माहिती नसतं. त्यांचे कर्तव्य काय बघतो ना आपण. नाही हो, वडिलोपार्जित सगळी प्रॉपर्टी आपली परंपरेने आलेले, वडिलांनी सगळं माझ्याकडे देऊन टाकलं, ते मी सांभाळतोय फक्त. त्याला काय त्या कर्तव्याची, त्याला काय त्या कष्टाची जाणीव तिथं असणार. जो कष्ट करतो त्याला 10 रुपये खर्च करत असताना त्याच्या मोल त्याला माहिती असतं. जो कष्ट करत नाही तो क्षणाला 500 रुपये खर्च जरी केले त्याला त्याचं मोलच नाही ना. मिळाले त्याला कुठून तरी म्हणून हा खर्च करत सुटलाय फक्त, बाकी काहीच नाही. असं जर असेल तर तुमचंही जीवन शून्य झाल्याशिवाय राहणार नाही. जणू काही श्रीकृष्ण भगवंत आपल्याला या माध्यमातून अगदी स्पष्टपणे सांगतात की तुम्ही कर्म करा, तुमच्या कर्तव्याचं तुम्ही पालन करा, पण तुम्ही कर्म अशा पद्धतीने करा, तुमचे कर्तव्य तुम्ही एवढेच करा की बस तुमच्या पुरते ते मर्यादित ठेवा. तुमचा मुलगा मोठा होईपर्यंत तिथपर्यंत ते मर्यादित ठेवा, त्याच्या पलीकडे नको, अजिबात नको. तुम्ही तर एवढे कष्ट करतात. नाही मग ते नागपूरला मुलगा आता नोकरीला लागेल तर मग नागपूरला त्याला एखादा फ्लॅट घेऊन द्यावा लागेल ना मला त्याला राहण्यासाठी. तुमच्या बापाने तुमच्यासाठी फ्लॅट घेतला होता का? तर नाही. आम्ही सगळं कष्टाने निर्माण केलं हो. आमच्या बापाकडे काहीच नव्हतं, सगळं शून्यातून आम्ही निर्माण केलं. मग तुम्ही जर सगळं शून्यातून निर्माण जर केलं, तुमच्या मुलाला तुम्ही शिकवलं, तो नोकरीचा योग्य झाला, त्याला लाख रुपये पगार मिळतो, हेच तर सगळ्यात मोठं तुमचं कर्तव्य आहे. आणखीन कुठून तुम्ही बँकेचं लोन काढून 50 लाखाचं त्याला घर बांधून देऊन राहिले. घर बांधून देणं हे तुमचं कर्तव्य नाही. आता ते त्याचं कर्तव्य आहे. ते त्यांनी निर्माण करावं, त्यांनी ते बांधावं, त्यांनी त्याच्या कर्तव्याला जागृत होऊन ते परिपूर्णपणे करावं. हे तुमचं कर्तव्य नाही. आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंताने जे जे स्वतः निर्माण केलं ते सगळं नंतर ते शून्य करून टाकलं, सगळं संपवून टाकलं. यातून हा एक सगळ्यात महत्वाचा आपल्याला आदर्श दिला की तुम्हाला सुद्धा तुमचं जीवन अशा पद्धतीने जगता येणं गरजेचं आहे. तुम्ही कमवता बँकेमध्ये 5-1 लाख रुपये शिल्लक ठेवतात, हयात आहे तोपर्यंत तुम्ही काय कोणाला देत नाही, विल्हेवाट व्यवस्थितपणे लावत नाही. आणि मग तुम्ही गेल्यानंतर जे तुमच्या घरातले, जे तुमचे एकमेकाचं बोट धरून मोठे झालेले, तेच मात्र एकमेकावर कोर्टाला तिथं खेचतात एकमेकाला. का? केवळ तुमच्या प्रॉपर्टीसाठी. असं जर होत असेल तर, आणि तशी जर वेळच द्यायची तर नसेल तर श्रीकृष्ण भगवंताचं जी कर्तव्यता आहे ती आपल्याला सांगते की त्या क्षणाची वाटच बघू नका. तुम्ही आहात तोपर्यंत जेही तुमचं असेल त्याला जपण्याचा प्रयत्न करा, त्याला फार वाढवू नका. आणि तुमचं जीवन त्याला विकसित करण्यासाठी मूळच तिथं खर्च करू नका. एवढं जगण्याचं अत्यंत महान असं तत्व श्रीकृष्ण भगवंताने आम्हाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंताचे जेही आम्हाला सखा सोयरे जेही आम्हाला बघायला मिळतात ते अत्यंत प्राणप्रिय असलेले. जणू काही श्रीकृष्ण भगवंत आपल्याला सांगतात, जर तुम्ही एखाद्याचा संग जर केलेला आहे शेवटपर्यंत त्याचा संग सोडू नका, अजिबात सोडू नका. श्रीकृष्ण भगवंत 5 पांडवांच्या जवळ गेले, त्यांना आपलं मित्रत्व मानलं. त्या 5 पांडवांच्या जीवनामध्ये अनेक संकट आले तरी सुद्धा श्रीकृष्ण भगवंतांनी आपली साथ नाही सोडली, अजिबात साथ नाही सोडली. त्यांच्या सोबत राहिले, प्रत्येक सुखदुःखामध्ये त्यांच्या सोबत राहिले. आमचा मित्र परिवार हा फक्त खिशातले पैसे असेपर्यंत मर्यादित असतो. जोपर्यंत खिशात पैसे तोपर्यंत तू माझा मित्र. एकदा का तुझ्या खिशातले पैसे संपले की तू कोण न मी कोण, लगेच नवीन मित्र. ज्याच्या खिशामध्ये पैसे लगेच तो आपला मित्र. कस काय तुम्ही श्रीकृष्ण भगवंताचे भक्त होऊ शकता? त्या 5 पांडवांवर जी आपत्ती आली ती आपत्ती कोणावर नाही आली, पण त्या आपत्तीमध्ये सुद्धा श्रीकृष्ण भगवंत अगदी त्यांच्या सोबत तिथं राहिले. जणू काही श्रीकृष्ण भगवंत सांगतात तुमच्या जीवनातलं हे सगळ्यात महत्वाचं कर्तव्य आहे. एक तर कोणाच्या सोबत राहूच नका.
एकटंच राहा. आणि जर राहायचं जर असेल, एखाद्याला जर सोबत जर करायचं जर असेल, जर एखाद्याशी जर खरंच जर मैत्री जर करायची जर असेल, एखाद्याशी जर खरोखर जर नातं जर निर्माण जर करायचं जर असेल, तर एकाशीच करा. पण असं करा की शेवटपर्यंत त्या नात्याला येत किंचितही धक्का पोहोचता कामा नये. शेवटपर्यंत. आमचे तर नाते असे किती असतात, नुसते मित्रत्वाचे नाते नाही म्हणत, आणखी बरेच वेगवेगळे नाते असतात. काय ते नात्यांना पक्क राहण्यासाठी काय म्हणजे ते त्याला काय म्हणतो की आपण असं दाखवल्या जातो नुसतं. काय ना तू म्हणजे तू जर सांगितलं तर आकाशातले चंद्र तारे ग्रहण सगळं सगळं तोडून आणेल मी, सांगतात ते सगळं काय ते नातं राहण्यासाठी. आणि काही जर झालं थोडस तर लगेच मग कोर्टामध्ये आम्हाला आता वेगळं राहायचंय, अजिबात आता एकमेकाचं तोंड आम्हाला बघू वाटत नाही, आता आम्हाला वेगळं राहायचंय. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात असं करून जमणार नाही, असं करून नाही जमणार. एक तर नातं निर्माण करू नका, जर निर्माण जर केलं तर शेवटपर्यंत कितीही जरी संकट आले तरी तुटणार नाही. असं जर मजबूत जर नातं जर बनवता जर आलं तर खऱ्या अर्थाने तुम्ही श्रीकृष्ण भगवंताचे भक्त होऊ शकता. खऱ्या अर्थाने तेव्हाच तुम्हाला तो श्रीकृष्ण कळाला, तोपर्यंत तुम्हाला श्रीकृष्ण नाही कळाला. अनेक वेगवेगळे संदर्भ श्रीकृष्ण महाराजांच्या कर्तव्यतेविषयी आपल्याला अगदी सहज रीतीने या ठिकाणी स्पष्ट करता येईल. दिलेला वेळ माझा या ठिकाणी संपत चाललेला आहे. आपण करसगाव येथील सर्व सद्भक्त मंडळी खरोखरच भाग्यशाली आहात की मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हटलं की अनेक कार्यक्रम होतात, पण त्या अनेक कार्यक्रमापेक्षा हा जो असा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं जीवन जगण्याचं एक अनमोल अशा प्रकारचं रत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथं दिवसणार आहे, ते तुम्हाला सापडणार आहे. वैरागी बाबांनी हा योग तुमच्या धर्मरूप जीवनामध्ये या ठिकाणी उपस्थित करून दिला आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. जो आपला विषय होता श्रीकृष्ण भगवंताचे कर्म आणि कर्तव्य, एक थोडस एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला ते जड वाटू नये म्हणून थोडसा वेगळ्या पद्धतीने मी आपल्याला सांगितलं की श्रीकृष्ण भगवंताला कर्म करणं अपेक्षित होतं, ते कर्म श्रीकृष्ण भगवंताने केले. पण श्रीकृष्ण भगवंताने सुद्धा त्याचे काही कर्तव्य होते की ते कर्तव्य पार पाडण्यामध्ये श्रीकृष्ण भगवंत कुठेच कमी पडले नाही. आणि जर आपण जर श्रीकृष्ण भगवंताचे जर भक्त जर असो तर आपल्यालाही आपले जे कर्तव्य आहेत, आपल्यालाही जे आपले कर्म आहेत, श्रीकृष्ण भगवंताने जी आशंसा केली आहेत त्या आशंसेने आपले कर्म सुशोभित जर करता जर आले, तशा पद्धतीने जर आचरता जर आले, तर मला तरी असं वाटतं की तुमच्या घरामध्ये कृष्णाचा फोटो नसला तरी जमेल, पण कृष्णाने दिलेला वारसा जर तुमच्या कृतीमध्ये जर असेल तर खरी कृष्णाची पूजा तीच आहे. याशिवाय दुसरी कोणतीही कृष्णाची पूजा नाही. त्या अनुषंगाने आपण आपलं पुढचं जीवन व्यतीत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. अमरावती जिल्हा ग्रामीण महाळव सेवा मंडळ, वरुड तालुका ग्रामीण महाळव मंडळ, या गावातले सर्व सद्भक्त मंडळी, या सर्वांना मी धन्यवाद देतो. वैरागी बाबांनी पुन्हा मला इथं सूचना केली येण्यासाठी. मला म्हटलं की पुन्हा यावं लागेल. पुन्हा मी या ठिकाणी येऊन पोहोचलो. बाबांना सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि लांबलेल्या शब्दांना या ठिकाणी थांबवतो. आणि त्यांनी सांगितलं की ही जी व्याख्यानमाला आयोजित केली जाते तर आपले कान पवित्र करण्यासाठी नव्हे तर आपल्याला आपल्या जीवनाला आकार देण्यासाठी व्याख्यानमालेचं आयोजन केले जाते, अशा प्रकारे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तसंच परमेश्वराने सांगितलेल्या मार्गाने चला, आलेल्या संकटावर आपण मात करू शकू हे सुद्धा त्यांनी सांगितलं. आणि श्रीकृष्ण महाराजांनी जे मूल्य दिलं की त्यांनी आपल्या आई वडिलांची सर्वात अगोदर बंदिस्थानातून सुटका केली, म्हणजेच आपल्या आई वडिलांचा सन्मान करा, आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा, अशा प्रकारचं प्रबोधन या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे. धन्यवाद बाबा. आजच्या या कार्यक्रमाचे
शेवटचं पुष्प ग्रामीण कुरुप तालुका ग्रामीण सेवा मंडळाचे उपाध्यक्ष देवेंद्र भाऊ शेळके करतील अशी मी त्यांना विनंती. दरवर्षी ही व्याख्यानमाला आपल्या या वरोड तालुक्यामध्ये होत असते. तसंच बाबांचा सुद्धा आम्हाला आजचे जे प्रमुख आख्याते परमपूज्य परमहंत श्री गोपालमणी पंजाबी बाबा भडगाव जिल्हा जळगाव त्यांना वेगवेगळे विषय देऊन आम्ही दरवर्षी या व्याख्यानमालेमध्ये बोलावत असतो आणि ते सुद्धा आवडीने आमच्या व्याख्यानामध्ये आम्हाला भेट देतात. ते खूप बिझी असतात. त्यांचे सुद्धा कार्यक्रम महाराष्ट्रभर संपूर्ण महाराष्ट्रभर चालत असतात व्याख्यानाचे आणि त्यांचा आश्रम सुद्धा आहे. हे सर्व पाहत असताना त्यांच्या वेळातून वेळ काढून ते आम्हाला त्यांचा वेळ देऊन या व्याख्यानमालेमध्ये येतात. या ठिकाणी मी त्यांचं वरोड तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळातर्फे आभार मानतो. ते आम्हाला प्रबोधन प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या प्रकारे, या वर्षी त्यांचा विषय होता श्रीकृष्ण भगवंताची कर्म कर्तव्य. त्यांनी सांगितलेला मला विषय होता, ते म्हणतो ते बाबांना चला आपणच श्रीकृष्ण होऊया असा विषय ठेवला होता. परंतु तो विषय आम्ही करंजगाववासियांना सांगितला, आमच्या काकाजींना सांगितला तर ते म्हणे अहम वृत्ती होते म्हणून तो विषय आम्ही त्यावेळेस कॅन्सल केला आणि त्यांना अहम मस्त सारखं होतं असं ते म्हणत होते. म्हणून मग तो आम्ही विषय कॅन्सल करून बाबांना दुसरा विषय विचारला. तर बाबा म्हणत होते आपण श्रीकृष्ण भगवंताची कर्म कर्तव्य हा फार सुंदर विषय आहे. दरवर्षी वेगवेगळ्या विषयावर बाबा आम्हाला प्रबोधन करतात. आमच्या तालुक्यात त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभतं. हे फार मौल्यवान आहे आमच्याकरिता आणि ते वेळातून वेळ काढून आम्हाला वेळ देऊन येतात. याच्याकरता आम्ही त्यांचं तालुक्यातर्फे पुन्हा एकदा आभार मानतो. तसेच व्यासपीठावर उपस्थित मान्य श्री नारायणरावजी असलकर सचिव सर्वोदय प्रगती संस्था अमरावती यांनी सुद्धा आम्हाला वेळ दिल्याबद्दल या कार्यक्रमामध्ये त्यांचे मी आभार मानतो. तसेच मुख्याध्यापक श्री गरवे सर्वोच्च विद्यालय करंजगाव यांचे सुद्धा मी या ठिकाणी त्यांनी आम्हाला त्यांचा वेळ मौल्यवान असा वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. तसेच विष्णूजी इंगळे यांनी सुद्धा आमच्या कार्यक्रमामध्ये त्यांचा वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचं वरोड तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळातर्फे आभार मानतो. तसेच मनोहररावजी पावळे लोणी यांनी सुद्धा आम्हाला या कार्यक्रमामध्ये येऊन एक वेळ दिला आणि त्यांचं सुद्धा मी आभार मानतो. तसेच आजचे अन्नदाते संजय भाऊ देशमुख जरूर, अजय भाऊ देशमुख व इतर सर्व ग्रामस्थ मंडळी जरूर, ही मंडळीची या ठिकाणी आज पंगत आहे. त्यांचं अन्नदानाचं सत्र आहे. ती मंडळी आली की नाही मला माहित नाही, पण ते महिला मंडळ वगैरे जर आले असतील तर त्यांनी उपहाराची व्यवस्था करावी. जिल्हा ग्रामीण महानुभाव अमरावती जिल्हा महानुभाव परिषदेचे पूर्व माजी सदस्य युवराज भाऊ कराडे या ठिकाणी उपस्थित झाले. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचे स्वागत करूया. टाळ्यामध्ये या ठिकाणी आमचे नेहमी आम्हाला जे हितचिंतक नेहमी सहकार्य असते मनोहररावजी पावळे ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो. किशोर भाऊ देशमुख पेनोडा ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित